तिथे समारोहाचा प्रथम पुरुष वर्ग जेवढा बसते आणि त्याला काय काम धंदा मी तो जायचं असतं.
सर्वांनी टाळी वाजवा, भजन करा. लेकुराचे गीत लेकुराचे गीत मागे मागुलीचे चेत ऐसी कळवळ्याची चालती करी लाभाविण प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हे साय ऐसी कळवळ्याची छाते कधी लाभाविण प्रीती तुका म्हणे माझ तुम्हा संतावरी ओज ऐसी कळवळ्याची जाते कधी लाभाविण प्रीती विढळ सर्व वेदांत सिद्धांत गोचरं तमगोचरं वामनं परमानन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम् समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डलं मण्डलानां तारण तुलसी माला गन्धरं कञ्चनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गाकर प्रथमनमन पांडुरंगाकर
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाने सद्गुरुदास तुका श्यामचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण त्याची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोजतेजं स्फुरत्तिक् प्रदेशं विदिन्द्रादिदैवं सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द मीशमानन्दिवल्लभम् ॐ नमो ज्ञानेश्वरा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झाडो परित्राण परायणे सर्वस्यारति हरे देवी मुक्ता बाई नमोस्तुते विठ्ठल थोडा कमी करा आणि थोडासा दुमकुडाचा आवाज थोडा चालेल ना तरू रुक्मिणी प्राणसंजीवन महाराष्ट्राचं आराध्य दैवत षड्गुण ऐश्वर्य संपन्न पंढरपूर निवासी श्रीमंत श्री पंढरीश परमात्म्याच्या कृपाशीर्वादानं त्याच्या छत्रछायेखाली भिवंडी तालुक्यातील भाटाणे या गावामध्ये वैकुंठवासी परमादरणीय प्रातस्मरणीय आनंदी आई श्रीराम माळी यांच्या पुण्यस्मरणानिमित्तानं आपण या ठिकाणी समुपस्थित आहोत. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे माणसावरती जे 16 संस्कार केले जातात त्या 16 संस्कारामध्ये 2 संस्कार असे आहेत की जे संस्कार मनुष्याचा देह दिसत नसतानाही मनुष्यावरती करण्याची परंपरा आपल्या पूर्वजांनी आपल्याला घालून दिलेली आहे. त्याच्यातला एक संस्कार जो जन्माच्या आधी होतो आणि एक संस्कार जो मृत्यूपर्यंत होतो. जन्माच्या आधी होणारा संस्कार त्याला गर्भधारण संस्कार असं म्हणतात आणि त्या गर्भसंस्कारामध्ये
शिव फक्त आहे अशी कल्पना केली जाते, आत्मतत्वाचा प्रवेश आहे या जगतामध्ये अशी कल्पना केली जाते, आणि देह नसताना सुद्धा त्या देहावरती केला जातो तो गर्भधारण संस्कार. आणि शेवटचा संस्कार आहे जो मृत्यूपर्यंत केला जातो, ज्याला अंत्येष्ठी नावाचा संस्कार शास्त्रकार सांगतात. अंत्येष्ठी नावाच्या संस्कारामध्ये व्यक्तीला अग्निदान, रक्षा विसर्जन, पिंडदान विधी, माळेचा विधी, चतुर्थ भरणी श्राद्ध आणि वर्ष श्राद्ध म्हणजेच पुण्यस्मरण या सगळ्या संस्कारांचा मिळून एकमेव होणारा संस्कार तो म्हणजे अंत्येष्ठी नावाचा संस्कार. आणि या संस्कारासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. आपण ज्या व्यक्तीच्या बद्दल कृतज्ञतेचा भाव अंतःकरणामध्ये बाळगून असतो त्या व्यक्तीबद्दल श्रद्धा प्रस्फुटित करण्यासाठी खरं तर आयुष्य कमी पडतं, पण त्यातली त्यात किमान एखादा दिवस तरी त्या व्यक्तीचं आवर्जून आपल्याला स्मरण व्हावं म्हणून ज्या दिवसाची नियुक्ती केलेली आहे त्याला आजच्या दिवसाला पुण्यस्मरण असं म्हणतात. त्या व्यक्तीबद्दलची श्रद्धा प्रस्फुटित करण्याचा दिवस तो म्हणजे श्राद्धाचा दिवस. किंवा गेलेल्या व्यक्तीच्या बद्दल त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जी सत्कर्म केली त्या सत्कर्माचं स्मरण ज्या दिवशी आपण करायचं असतं, आणि ते तरी का करायचं, ते ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने चालण्याचा आपल्याला प्रयत्न करता येईल का, याच्यासाठीचा जो दिवस दिला जातो त्याला पुण्यस्मरणाचा दिवस म्हणतात. आणि या विधीनिमित्तानं आजचं हे कीर्तन. विठ्ठला विठ्ठला. आणि अशा या पुण्यस्मरणानिमित्तानं आजची जी तारीख आहे, आजचा जो कार्यक्रम आहे, खरं तर या भागासाठी मी खूप अनभिज्ञ आहे. आणि भिवंडीला पुणेकरांनी यायचं म्हणलं की अत्यंत जोखमीचंच काम आहे, कारण अख्खं पुणे ते मुंबई अंतर, पनवेलपर्यंतचं अंतर मी अवघ्या 1.5 तासात पूर्ण केलं. आणि मला तिथून इथं यायला 2 तास लागले. तिथून इथं येताना असं वाटलं होतं कुठं निघाली आहे काही कळे नव्हतं, कारण खूप आतमध्ये प्रवास. त्यात नेमका गुगल मामा आमचा थोडासा विचित्रच निघाला, त्यांनी डोंबिवलीमधनंच घातलं. त्यात तुमचे रिक्षावाले असे डेंजर होते की जीव मोठीत घेऊन गाडी चालवत इथपर्यंत आलो. आणि ज्यांच्यामुळं खरं तर येणं झालं. नवीन भागामध्ये येत असताना कोणाचा तरी परिचय असावा लागतो, आणि ज्यांच्यामुळे या ठिकाणी माझं येणं झालं त्यांचे श्यामदादा माळी, वनिताताई पाटील महाराष्ट्रातल्या ख्यातनाम कीर्तनकार, त्यांच्या कन्या या गावामध्ये दिलेल्या आहेत. आणि त्यांचे जे सासरे ते आमचे श्यामदादा माळी, त्यांनी फोन केला ताई कार्यक्रम मिळेल का. वनिताताईंचं नाव होतं त्याच्यामुळे मी नाही म्हणू शकले नाही तर फार सकाळचे कार्यक्रम फार लांब करणं पुणेकरांना थोडंसं अवघडच आहे, कारण पुणेकरांचा दिवसच 12च्या पुढे चालू होतो हा नियम आहे. पण तरी सुद्धा त्यांच्या नावाखातर आज या ठिकाणी येणं झालंय. आणि खरं तर या कार्यक्रमाला ज्यांचे शुभाशीर्वाद आहेत, जे आज या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थितही आहेत, ते महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार हरिभक्तपरायण आदरणीय डॉक्टर कैलास महाराज निश्चित. मी खूपदा आमचं फोनवरती संभाषण झालं, खूपदा दादांच्या आणि माझ्या फोनवरती चर्चा परमार्थिक झाल्या, पण आमचा प्रत्यक्ष कधी भेटण्याचा योगायोगच झाला नाही. मी त्यांच्या म्हणजे कीर्तनकारांमधलं जे नातं असतं ते कसं असतं तर रेल्वे गाडीचे जे रूळ असतात ना त्या रुळासारखं. ते रूळ आहेत ना बरोबर चालतात पण एकमेकांना कधी भेटत नाही. तसं कीर्तनकार एकाच सप्त्यामध्ये एकाच पत्रिकेवरती असतात पण ते एकमेकांना कधी भेटत नाहीत. खूप रेअर केसमध्ये असं होतं की कीर्तनकारांची भेट होते. आणि आज कदाचित माझ्या पुण्याचा उदय झाला असेल, पण ज्यांना मी माझ्या बंधूंच्या जागी मानते, भ्रातृ ठिकाणी मानते, ते आमचे कैलास दादा आज या ठिकाणी उपस्थित आहेत, पण त्यांचं एकदा ऋण व्यक्त करते. त्याचबरोबर ते तत्वज्ञान विद्यापीठाचे शहापूरमध्ये जे ते विद्यापीठ आहे त्याचे ते संस्थापकीय अध्यक्ष पण आहेत. आणि त्यांच्याबरोबर आलेले हरिभक्तपरायण शिवाजी महाराज सातपुते असतील जे प्रवक्ते आहेत तत्वज्ञान विद्यापीठाचे, त्यांचेही मी ऋण व्यक्त करते. आणि आता विना विलंब थेट अभंगामध्ये प्रवेश करते. आता ह्या सगळ्या मंडळींचं कौतुक करायचं आहे पण ते शेवटी, कारण आत्ताच कौतुक केलं किंवा आत्ताच जर थांबवून घेतलं तर मग अवघड होईल. त्याच्यामुळे तुमच्यासाठी विशेष 5 मिनिटं शेवटची. आता विना विलंब अभंगात प्रवेश. आणि त्या श्यामदादांनी मला ताकीद दिली आहे, ताई आमची लोक कडक आहेत बरं का, कार्यक्रम वेळेत चालू झाला पाहिजे आणि वेळेत संपलाही पाहिजे. त्याच्यामुळे वेळेमध्ये येण्याची ताकीद होती. आणि आता संपवायचं वेळेत असल्या कारणानं 60 मिनिटाचा वेळ माझ्याकडे आहे, फक्त 60 मिनिटं. कीर्तन रस्त्याच्या कडेला आहे, येताना जाताना गाड्या दिसणार आहेत, फक्त तुमचे डोळे तिकडे नाही गेले पाहिजेत आणि तुमचे कान तिकडे नाही गेले पाहिजेत याची दक्षता घेऊन आपण कीर्तनामध्ये प्रवेश करूया. सांगण्याची आवश्यकता नाही, पण त्यांचं नाव घेतलं की कीर्तनकाराची वाणी पुण्यवान होते. पुण्यवंत भावे
घेता सज्जनांची नावे. सज्जनांची, साधुपुरुषांची, महापुरुषांची नावं आपल्या वाणीमध्ये आली तर आपोआप आपली वाणी पुण्यवान होत असते. म्हणून आपल्या वाणीला सांगितलं पाहिजे, ए बाई, दुसऱ्या कुणाचं नाव घेण्यापेक्षा त्या संतांचं नाव घे. आणि संतांचं चरित्र, संतांचं गुणगान, संतांचं नामसंकीर्तन केलं की आपण पुण्यवान होणार आहोत. म्हणून पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनांची नावे, असं तुकोबरायांचं मत आहे. पण दुर्दैवानं आपली वाणी ते घेत नाही. हेही तुकोबराय म्हणतात, नाही घे माझी वाचा तोटी महा लागो फुकासाठी. पण मला मात्र घ्यावं लागणार आहे, अपरिहार्य आहे, कारण संप्रदायाचं तो दंडक आहे. म्हणून प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. महाराष्ट्र सारस्वताला ललांभूत ठरणारं साहित्य ज्यांच्या मुखरविंदातून निघालं, वारकरी मायबापांच्या कर्णकुहरात ते अमृत लहरींसारखं बरसलं. ज्यांच्या स्वतंत्र प्रतिभेला आज तागायच्या सकल संतांनी पंचम वेद अशी मान्यता दिलेली आहे, ज्यांना ज्ञानी अमरेंद्र, बोधामृत चंद्र आणि ऐश्वर्य समुद्र असं म्हणलं जातं, ते वैराग्य रागरसी देहूचे सुप्रसिद्ध आणि श्रीमंत संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा आणि या जगतामध्ये दैवी सत्ते इतकीच मातृसत्ता किती प्रगल्भ विचारांची आहे हे प्रतिपादित करणारा सर्व वारकऱ्यांच्या परिचयाचा नवे नवे तर पाठातला आणि ज्याच्या पाठातला नाही तो हाडाचा वारकरी नाही असं म्हणवू शकणारा अभंग सेवेकरता निवडलाय. खरं तर आजकालच्या कीर्तनांमध्ये मातृतत्व खूप मोठ्या प्रमाणात सांगितलं जातं. या जगामध्ये कलियुगामध्ये जिवंत देव जर तुम्हाला बघायचे असतील तर त्या 4 देवांची यादी आपल्याला वेदानं दिलेली आहे. ते 4 देव कोणते? मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव. हे 4 देव जरी आपण पूजले तरी कलियुगामध्ये आपल्याला 5व्या देवताला शोधण्याची आवश्यकता पडणार नाही. पण पहिल्यांदा आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे, आत्ताच्या सध्याच्या पारिवारिक परिस्थितीमध्ये आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव थोडस रेअर केसच झालाय. आलेल्या अतिथीला देव मानणं पूर्वी व्हायचं. पूर्वीच्या काळी जुन्या आमच्या माता मौल्यांना विचारा, जर कौलावरती बसून कावळा ओरडला तर 2 भाकरींच्या ऐवजी 4 भाकरी केल्या जायच्या. का? अतिथी देवो भव. कावळा ओरडतोय म्हणजे पाहुणा येणार आहे आणि पाहुणा आलेला बिनमुख जाता कामा नाही, कारण तो आमच्यासाठी देव आहे. म्हणून भाकरी वाढीव केल्या जायच्या. आता जर आमच्या स्लॅबवरती बसून कावळा ओरडायला लागला तर आम्ही दगड घेऊन त्याच्या मागे लागतो. घरच्यांचं उरकेनं बाहेर जनता कुठं पाठवतोच बाबा. त्याच्यामुळे अतिथी देवो भव ही संकल्पना जवळपास संपुष्टात आलेली आहे. त्याच्या थोडंसं पुढं चला, आचार्य देवो भव. पूर्वीच्या काळी शिक्षकांना देव मानलं जायचं, आचार्यांना देव मानलं जायचं, त्यांची पूजा केली जायची. पण आता आचार्यांना हाताखालनं घालण्याची परंपरा चालू झालेली आहे. मुलं शिक्षकांना मारून येतात आणि वरनं घरचे वडील सांगतात, अजिबात कोणाचं ऐकू नको, माझा पोरेस तू. तुला जर कोणी वाकडं बोललं ना तर आरेला कार्य करायला शिक. त्याच्यामुळेच मुलं कधी मोठी होत नाहीत. ज्यानं आचार्याला देवस्थानी मानलं त्याच्याच जिभेमध्ये, त्याच्याच वाणीमध्ये, त्याच्याच आयुष्यामध्ये, त्याच्याच बुद्धीमध्ये सरस्वतीचा प्रवेश होतो. आणि ज्यांनी आचार्यांना मान दिला नाही त्याला भीक मागण्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून भगवंतानं सुद्धा सांगितलेलं आहे, आचार्यांकडे गेल्यानंतर काय करायचंय? तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्नेनं मग सेवया. आणि हे सगळं केल्यावरती मग उपदेक्षन्ति ते ज्ञान ज्ञानिनः तत्वदर्शिनः किंवा ज्ञानिनस्तित्वदर्शिनः ते ज्ञान पैगाब्रवे. जरी मणी अथि अणावे तरी संताया भजावे सर्वस्वैसी. सर्वस्वैसी म्हणजे कसं? तनु मनोजीवे चरणासी लागावे आणि अगरवथा करावे दास्यत्व सकळ. पण या सगळ्या संकल्पना जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावरती आहेत. त्याच्यामुळे या 2 देवांचा विचार न केलेला बरा. मग आता 2 देव असे आहेत की जे बाहेर जाण्याची आपल्याला आवश्यकता नाही, आपल्या घरातच आहेत आणि आपण त्यांना देव मानून जर त्यांची पूजा केली तर उद्या भाटाळे गावामध्ये पंढरपूर निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पांडुरंगाला एका भक्तानं, एका वारकऱ्यानं विचारलं, अरे गंगा सोडलीस, यमुना सोडलीस, शरयू सोडलीस, उत्तराखंड सोडलं, हिमाचल सोडलं, उत्तर प्रदेश सोडलंस आणि इकडं पंढरपुरामध्ये इकडं कार्य येऊन बसलास. पण इकडं पाणी पण नाही फारसं. चंद्रभागेला जर इकडं पुण्याला पाऊस पडला तरच चंद्रभागेला पाणी आहे, नाही तर हा खडकाळ परिसर, हा दुष्काळी परिसर काय बाळा तू निवडला असेल. त्यावेळेला पांडुरंगानं त्या भक्ताला दिलेलं उत्तर आहे, गंगेकडेही गेलो असतो, यमुनेकडेही गेलो असतो, उत्तर प्रदेश उत्तराखंडला गेलो असतो, पण त्या सगळ्या भक्तांपेक्षा, त्या भगवंतावरती प्रेम करणाऱ्यांपेक्षा किंवा संतांना शरण जाणाऱ्यांपेक्षा
आपल्या आई वडिलांनाच देव मानणारा पुंडलिक त्यांच्यापेक्षा मला वरिष्ठ वाटला, म्हणून मला पंढरपुरामध्ये थांबावंसं वाटलं. त्या पुंडलिकानं असं काय केलं होतं? पुंडलिके काय केले की परब्रह्म उभे ठेवले. त्या पुंडलिकानं केलेली फक्त एकच महत्वाची सेवा आहे, मातृदेवो भव पितृदेवो भव. आणि जर त्याच माता पित्यांची सेवा पुंडलिका इतकी ताकदीनं आपण करत असू तर आपलं घर पंढरपूर व्हायला वेळ लागणार नाही. ज्ञानोबरायांची सुद्धा हीच भाषा आहे, ज्ञानोबरायांचं सुद्धा हेच मत आहे. सकळ तीर्थांना जाण्यापेक्षा एकदा घरातल्या तीर्थांच्या पाया पडा. जर आपल्या तीर्थरूपांच्या आपण पाया पडलो तर बाकीच्या तीर्थांचं पुण्य आपल्याच घरामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ज्ञानोबरायांची ओवी आहे, सकळ तीर्थाची धुरे जिये ना माता पितरे तया सेवेची तीर शरीरे लोण किंवा अजून एक प्रमाण आहे, माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. ज्यांच्या घरामध्ये आई वडील अजून आहेत त्यांनी कोणत्याही तीर्थाला जाण्याची आवश्यकता नाही. या गादीवरती उभं राहून एक वाक्य सांगते, जर पांडुरंगाला उपास्य मानून सेवा करायची असेल तर पांडुरंगाला आणि पंढरीला जाण्याच्या अगोदर आई वडिलांच्या पाया पडायला विसरू नका. नाहीतर इकडं आईला लाथ घालायची आणि पंढरीच्या वारीला जायचं. कधीच आमचा पांडुरंग तुम्हाला पावणार नाही, कधीच त्याचा कृपा आशीर्वाद तुमच्या डोक्यावरती पडणार नाही. पहिल्यांदा आई वडिलांची सेवा हेच आमच्या पांडुरंगाचं सांगणं आहे. आई आणि वडील ही दोन तत्व आहेत, पण आज प्रामुख्यानं आई तत्व आपल्याला बघणं गरजेचं आहे. कारण माळी कुटुंबातून एक आई गेली आहे. खरं तर संप्रदायाव्यतिरिक्त खूप साऱ्या साहित्यामध्ये आई वर्णन केलेली आहे, पण मी ज्या परंपरेची पाईक आहे त्या देहूकर परंपरेमध्ये असं सांगितलं जातं की आई सांगायची असेल तर तुकोबांनी सांगितलेली आई सांगा, ज्ञानोबांनी सांगितलेली आई सांगा. निळोबरायांनंतरची प्रमाणं आमच्या परंपरेला मान्य नाहीत, त्याच्यामुळे बाकीच्या कविता मी कीर्तनामध्ये म्हणणार नाही. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल मी पण बाकीच्या कीर्तनकारांसारखं थोडंसं आईवरच्या कविता म्हणाव्या, पण माझं असं मत आहे कविता म्हणणं म्हणजे ज्ञानोबा तुकोबांचा अपमान करणं आहे. त्याच्यामुळे कविता म्हणणार नाही, पण संतांनी सांगितलेली माय मात्र सांगते. या जगामध्ये एकमेव आई हे व्यक्तिमत्व असं आहे की मुलांच्या लाथा खाता पण तरी मुलांना आशीर्वादच देतात. बरोबर आहे नाही? लाथा खाल्ल्या तरी आशीर्वादच निघतो ना, निघतो ना. म्हणजे खाल्ल्यात ना लाथा, मारल्यात ना पोरांनी लाथा की नाही अजून? काही जण म्हणतात नाही बाई अजून आमची पोरं काही मारणारी वाटली का तुम्हाला? कोण म्हणतं आईनं अजून लाथा खाल्ल्या नाही? जी स्त्री माय बनली आहे, जी स्त्री आई बनलेली आहे त्या प्रत्येक स्त्रीनं लाथा खाल्लेल्या आहेत. कारण मी मूल जन्माला आल्यानंतरच बोलतच नाही, बाळ पोटात असतं ना त्यावेळेला ते 8व्या 9व्या महिन्यात लाथ मारायला लागतं. पण लाथ मारल्यानंतर आईला राग यावा ना, काय आत बसून लाथ मारतोस काय, ये बाहेर तुझ्याकडे बघते. तिनं असं म्हणलं पाहिजे ना, पण असं कधी म्हणते का ती माय? नाही, ती लाथ खाल्ल्यानंतर म्हणते लाथ मारतय म्हणजे आगाव आहे बरं का, कृष्णासारखं आहे बरं का. लाथ खाऊन खुश होणारं व्यक्तिमत्व जर या जगामध्ये कोणतं असेल ना तर ते आईचं व्यक्तिमत्व आहे. आणि मुलांच्या जन्माला येण्याच्या अगोदर लाथा तर खातेच खाते, पण मूल जन्माला आल्यानंतर तिच्या मृत्यू समयापर्यंत त्यानं केलेल्या सगळ्या गुन्ह्यांना अपराधांना पोटामध्ये घालणारी जर कोण असते ना तर ती माय असते. त्याच्या सगळ्या यातना सहन करणारी जर कोण असते ना तर ती माय असते. त्याच्या वाणीनं दिलेल्या वेदना असो नाहीतर शारीरिक झालेल्या जखमा असो की समाजापासून लपवून ठेवणारी असते ना ती माय असते. त्याच्यामुळं जोपर्यंत आपल्या आयुष्यात आई आहे तोपर्यंत आपल्या आयुष्यात पांघरुण आहे. ज्या दिवशी आई निघून जाईल ना त्या दिवशी आपल्यावर पांघरुण घालणारं व्यक्तिमत्व संपलंय असं समजायला हरकत नाही. एका ठिकाणी कीर्तन करत असताना एक माणूस कीर्तन झाल्यावर मला भेटायला आला आणि मला म्हणला तुम्ही इरिटेट करता सगळे कीर्तनकार. सगळेच कीर्तनकार येतात आणि आईवर बोलतात, सगळेच कीर्तनकार म्हणतात आई सांभाळा आई सांभाळा. आम्ही काही सांभाळत नाही का आईला? आम्ही आमच्या आई वडील घरीच सांभाळतो ना. माझं असं मत आहे महाराष्ट्रातली शेतकऱ्यांची जमात, वारकऱ्यांची जमात आणि जे सैनिक आहेत लढतात ज्या सीमेवरती ते आपल्या आई वडिलांना कधी वृद्धाश्रमामध्ये ठेवत नाहीत, पण चांगले चांगले शिकलेली जी मुलं आहेत ती मात्र आई वडिलांना आपल्या वृद्धाश्रमामध्ये टाकल्याशिवाय राहत नाहीत. जे शिक्षण आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकण्यापर्यंत नेणार असेल असं शिक्षण नाही मिळालं तरी चालेल असं माझं मत आहे. पण तरी सुद्धा एक जणांनी मला प्रश्न केला की तुम्ही खूप इरिटेट करता, सगळेच कीर्तनकार म्हणतात आई जपा बाप जपा, मी काही सांभाळत नाहीत का? काही जण सांभाळतात, सांभाळणाऱ्यांना थोडासा अभिमानही झाला असेल, हो हो आमच्या आई वडील आम्ही सांभाळतो बरं का. पण पुढचं वाक्य महत्वाचं नीट ऐका. तुम्ही तुमचे आई वडील सांभाळता पण योग्य तो सन्मान
आणि योग्य ती इज्जत देऊन आई वडील सांभाळता का याचाही विचार प्रत्येकानं केला पाहिजे. कारण आई वडील आमच्या घरात आहे पण योग्य तो सन्मान दिला जात नाही, दिला जात नाही. 4 लोकांमध्ये पटकन मुलगा म्हणतो तिला काय कळतंय, तिला काय अक्कल आहे, आणि आईला कळतं कधी हा प्रश्नच आहे. ती लहान असते तोपर्यंत वडील म्हणतात ती लहान आहे तिला काय कळतंय. थोडीशी मोठी झाली की भाऊ म्हणतो तिला काय अक्कल आहे. लग्न झालं की नवरा म्हणतो तिला काय कळतं, तिला कुठली अक्कल आली, तिला काही विचारू नका. आणि एकदा का मुलगा मोठा झाला की मुलगा सगळ्यांना म्हणतो आईला काय कळतंय, तिला थोडी याच्यातली अक्कल आहे. हे नेमकं तिला कळतं कधी हा प्रश्नच आहे. लग्नाच्या आधी तिला कळलं नाही, लग्नानंतर कळलं नाही, मुलं मोठी झाल्यावर तिला कळलं नाही. पण तिला बाकी जरी काही कळत नसलं तरी सुद्धा हे माझं लेकरू आहे आणि त्याचं हित करणं ही माझी जबाबदारी आहे असं हित जिला कळतं ना ती माय असते. विठाला हे सांगायचे की आपण त्या आईला कळत नाही असं म्हणणं योग्य नाही. कारण जन्माला आल्यापासून ते ती मरेपर्यंत तिच्या अंतकरणामध्ये एकच विचार असतो की माझ्या लेकराचं भलं झालं पाहिजे. आणि मी हे सगळं सांगतेय त्याचं कारण आहे, बऱ्याच मुलांना असं वाटतं की आई काय करते. मध्ये तर एका मुलानं प्रश्न विचारला होता आईला की तू माझ्यासाठी केलंयच काय, तू मला जन्म दिलास हे तू माझ्यावरती केलेले उपकार नाही, तर मी जन्माला आलो म्हणून तुझं मातृत्व सिद्ध झालं. मी जर जन्माला आलो नसतो तर तू आई कशी बनली असते, त्याच्यामुळे माझे उपकार मान. म्हणलं असलं नाही जन्माला आलेलं बरं. जो आईला म्हणतोय मी तुझ्यावर उपकार केले, अरे तिला अनाथ आश्रम होताच की, तिला जर वाटलंच असतं तर तिनं तिचं लाईफ एन्जॉय केलं असतंच की. जर एखादी स्त्री म्हणलीच कशाला मुलगा पाहिजे, जो मला म्हातारपणामध्ये त्रासच देणार आहे, ज्याच्यासाठी मला माझ्या शारीरिक यातना सहन कराव्या लागणार आहे, ज्या मुलाला मोठं केल्यानंतर मोठेपणी त्याच्याशिवाय मला खाव्या लागणार आहे, असा मुलगा नाही जन्माला घातला आणि फक्त मी माझ्या आयुष्यामध्ये मजा केली तरी चालणार आहे, असा विचार जर प्रत्येक स्त्रीनं केला तर हे चक्र कसं चालायचं पृथ्वीचं. पण ती तो विचार करत नाही. तर मूल जन्माला घालताना मरणप्रायी यातना आहे तो. तर जन्माला मूल येणार आहे हे कळतच तिला त्रासात नाही. तिला जेवण जात नाही, तिला उलट्या चालू होतात, कुणाचा खुबा उकळतो, कुणाच्या पोटात दुखतं, कुणाला चक्कर येते, भयानक त्रास ती सहन करते. पण हे सगळं ती सहन कशासाठी करत असते, तर माझं बाळ, माझा अंश जन्माला घालायचा आहे म्हणून त्याच्यासाठी सगळं सहन करणारी असते ती माय असते. आणि त्या मायेबद्दल त्या मुलानं असे उद्गार काढले की तू करतेसच काय माझ्यासाठी, आणि जर तू माझ्यासाठी काही केलं असेल तर 1 टाइम सेटलमेंट करूयात. वाक्य काय नीट आहे का, तू माझ्यासाठी जर काही केलं असेल तर त्याच्या मोबदल्यात तुला काय पाहिजे ते एकदाच सांगून टाक. परत काही म्हणू नकोस की मी तुझ्यासाठी काय केलंय माहितीये का, तुला काय पाहिजे किती पैसे पाहिजेत बोल. आई थोडीशी अवाकच झाली, अरे पैशासाठी कोणी करतं का रे असं. पण तरी सुद्धा तुला जर वाटतंय की 1 टाइम सेटलमेंट करायची असेल तर माझी एकच तुला अट आहे, सेटलमेंट होईल पण ती पैशात होणार नाही, ती सेवेत होईल. व्यवस्थित लक्ष दे तुमचं माझ्याकडे. सेटलमेंट होईल मला पण ती पैशात होणार नाही, ती सर्व्हिस मध्ये होईल, ती सेवेमध्ये होईल. जेवढी मी तुझी सेवा केली आहे तितक्या लेवलनी तू माझी सेवा करू शकणार नाही मला माहिती आहे, पण किमान त्याच पठडीतली 1 दिवस आणि 1 रात्र जर सेवा करशील तर मी तुझं घर सोडून जाईल. ही 1 टाइम सेटलमेंट आहे माझी. त्या मुलानं विचारलं 1च दिवस सेवा करायची, 1 आठवडा? अरे 1च दिवस वाढणार नाही, 24 तासाच्या पुढचे 24.5 तास पण होणार नाही. फक्त मी जितकं तुला सांभाळलंय ना तेवढं 24 तास तू मला सांभाळून दाखव. आणि जर तू ते करू शकलास उद्या माझं तोंड मी तुला दाखवणार नाही. तुला कंटाळाच आलाय ना माझं बोलणंच तुला नकोसं झालंय ना, जाते बाबा उद्या घर सोडून, पण किमान 1 दिवस तरी मला मोबदला देशील की नाही. तो म्हणला चालेल, 1च दिवस सेवा करायची ना, ठीक आहे. तो पटकन बायकोकडे गेला आणि बायकोला सांगितलं उद्या तुझी सासू जाणार आहे. सासू जाणार म्हणल्यावरती खुशच झाली. ती म्हणली त्यासाठी काय द्यायचंय, ते द्यायचं काही नाही, फक्त 24 तास तिची सेवा करायची आहे. हे ऐकल्यावरती तिनं पूर्णाचा स्वयंपाक केला. का, उद्या सासू जाणार आहे, पूर्णाचा स्वयंपाक केला. जेवण वगैरे झालं, संध्याकाळचं जेवण झालं. आईनं सांगितलं आजची रात्र तुम्ही 2 जणांनी तुमच्या रूम मध्ये नाही झोपायचं, माझ्या पलंगाच्या पायी ठेशी अंथरून टाका म्हणे, आणि दोघंही नवरा बायको तिथं झोपा. कारण रात्री बेरात्री जर मला काही लागलंच तर आणून पण देणार, त्याच्यामुळे पलंगाच्या पायथ्याशी करा म्हणे अंथरून आणि तिथेच झोपा. ठीक आहे म्हणले, काही अडचण नाही. एका तर रात्रीचा विषय, काही फरक पडणार आहे. टाकला अंथरून, 2 जणही झोपले. 12 वाजेपर्यंत हे 2 जण गाड झोपले, पण आईला कुठं झोप लागते. जर मी सिद्ध करायला कमी पडले तर उद्या मुलाचं घर सोडायचंय, जाणार कुठं, जगणार कशी मी, हा प्रश्न तिच्या अंतकरणाला भेडसावत होता. पण तरी तिनं विचार केला माय कधी हरणार नाही, कारण मायेची माया कधी हरवू देणार नाही मी. तिने 12 वाजता मुलाला हाक मारली, दादा उठ, थोडंसं पाणी घेऊन ये रे मला. तो उठला, पटकन आत गेला, तांब्याभर पाणी घेऊन आला. तिनं 2-3 घोट पाणी प्यायलं आणि उरलेला सगळा तांब्या तिनं त्या बिछाण्यावरती लवणल्यावरती त्याला वाटलं चुकून सांडला असेल. उतर म्हणला, मी माझा बिछाना टाकतो. त्यानं आईचा बिछाना ओला झालेला काढला, स्वतःचा बिछाना टाकला, म्हणला झोप आता. आणि मुलगा मात्र सपशेल खाली फरशीवर झोपला.
झोपला तो फरशीवरती, गार लागत होतं त्याला, पण थंडी वाजून आली आईला. आयुष्यभर याची काळजी घेतली, पण एका रात्रीसाठी एका तासासाठी का होईना, पण त्याला असं खाली झोपवणं सहन जिला होत नाही ना, ती माय आहे. तो खाली झोपला, पुन्हा एक तासानं तिने हाक मारली, दादा उठतो का रे, जरा पाणी आणतो का रे. हा उठला आणि डोळे चोळत चोळत म्हणला, आता तासाभरापूर्वी पाणी पिली होतीस. परत तहान लागली. तिने सांगितलं, बाळा वय झालं ना की हे त्रास चालू होतात, जा बरं थोडं पाणी आण. परत आत गेला, तांब्याभर पाणी घेऊन आला आणि आता मात्र एकच घोट पाणी प्यायली, पुन्हा तांब्याला बनला. आता बिछाना ओला झाल्यावरती तो जरा चिडला ना, गाई तुला काही कळतं की नाही, तासाभरापूर्वीच तो तांब्या पालथा केला होतास, एवढं तुझ्या लक्षात येत नाही, मगाशी बदललेला आहे, परत परत कसा ओला करावा, उतर म्हणला खाली, तुला दुसरा बिछाना टाकून देतो. आता स्वतःचा बिछानाही राहिलेला नव्हता, बायकोला उठवलं त्यानं, उठ ग बिछाना दे. ती म्हणली का, नाही आईला पाहिजे. मग तिच्या लक्षात आलं उद्या सासू जाणार आहे. पटकन उठली, बिछाना दिला आणि ती फरशीवरती झोपली. तिलाही फरशीवरती झोपवणं तिला मान्य नव्हतं, पण नाईलाज होता. 2 तास 2 वेळेला तिनं त्रास दिला, पण आता मात्र जरा 3 तास चांगला आराम करू दिला. 4 वाजता पुन्हा हाक मारली, दादा पाणी आणतोस. आता मात्र हा पाय आपटतच हात गेला, कारण एकदा दोनदा पाणी देणं ठीक होतं, रात्रभरामध्ये 3दा चांगली झोप लागलेली असताना आईनं डिस्टर्ब केलं. दिवसभर काम करून थकला होता, हा पाय आपटत गेला, पाय आपटतच बाहेर आला. नाहीला म्हटला, भी काय प्यायचं ते एकदा भी, परत पाणी तुला देणार नाही. तिने सांगितलं, तू तर म्हणला होता मोबदला. अगं पण इतका कुठं लेकराला त्रास देतात का, तू बघितलंस दिवसभर मी कष्ट किती करत होते, तरी त्रास. म्हणे आजचीच रात्र आहे, दे दे दे. तिनं ते पाणी घेतलं आणि आता त्याच्याकडे बघत बघत ती पाणी प्यायली नाही, असा तांब्यावर नेला आणि असा तांब्या पालथा केला. हे बघितल्यावरती त्यानं जे शिव्यांची लाखोली चालू केली, नाही नाही ते अद्वा तद्वा भाषण तिला बोलायला लागला. तिनं मध्येच त्याला अडवलं आणि सांगितलं, दादा थांब थांब थांब, अजून काही माझ्याबद्दल वाईट माझ्या कानावरती पडण्याच्या अगोदर मी काय म्हणते त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष दे. एका रात्री माझा बिछाना पित्या पाण्यानं 3दा ओला झालास, तर 3ऱ्या वेळेला तू नाही नाही त्या शिव्यांची लाखोली मला वाहिलीस. एका रात्री 3दा बिछाना ओला झाला तर तुला इतका त्रास झाला, तू 10 वर्षाचा होईस तोपर्यंत रोज रात्री तुझा बिछाना 4 ते 5 वेळेला ओला व्हायचा आणि तो चांगल्या पाण्यानं होत नव्हता. कशानं व्हायचा तो तुला माहिती आहे. आणि रात्र रात्र तुझा बिछाना साफ करून तुला कोरड्यावरती झोपून आणि एखाद्या वेळेला अंथरुणं पांघरुणं संपली तर माझ्या मांडीचा बिछाना तुझ्यासाठी बनवणारी होते ना, ती मी होते बाळा. रात्र रात्रभर अंगाई गाणारी होते ना, ती मी होते बाळा. आणि रात्रभर तुझ्यापाशी जागून दिवसभर कष्ट करून येऊन तुझ्यासाठी काही कमी पडू नये म्हणून राबणारी होते, ती मी होते बाळा. रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र रक्ताचं पाणी करून डोळ्याचे दिवे करून लेकराला सांभाळण्यासाठी तयार झालेली कोण होती, तर ती तुझी माय होती बाळा. एका रात्रीच एवढा चिडलास. आम्ही फक्त आतापर्यंत तुला रात्रीचा हिशोब सांगितलाय, दिवसाचा हिशोब चालू केला तर तुझं आयुष्य कमी पडेल, पण तू माझी सेवा परत कधी करू शकणार नाही. आणि जर मी तुझ्यासाठी एवढं केलंय तर किमान मी तुझ्यासाठी किती केलं एवढं म्हणणं हे गैर आहे का सांग. हे ऐकल्याबरोबर तो रडत रडत मुलगा खाली वाकला, आईच्या चरणाला टेकला आणि सांगितलं, आई तुला कुठेच जाण्याची आवश्यकता नाही, मी इथून पुढे तुला सांभाळेल. पण आता इथं बसलेल्यांनी एक नीट ऐका, या अख्ख्या दृष्टांतातनं त्या मुलाला बाजूला काढा आणि स्वतःला त्या मुलाच्या जागी ठेवा. त्याच्या आईनं त्याच्यासाठी जितकं केलेलं आहे ना, तितकंच आपल्या सगळ्यांच्या आईनं आपल्यासाठी सुद्धा केलेलं आहे. मग ज्या आईनं आपल्यासाठी इतक्या खस्ता खाल्लेल्या आहेत, इतका त्रास सहन केलेला आहे, त्या आईला म्हातारपणामध्ये योग्य तो सन्मान देऊन सांभाळणं ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी नाही का? थिंक अबाउट इट. आणि त्यात ज्या आईनं वडील नसताना मुलं सांभाळलेली आहेत ना, त्या आईला तर आयुष्यात कधीच दुःखू नका. खरं तर आज आपण ज्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी जमलेलो आहोत त्या आमच्या आनंदी आहे. पतीचं आयुष्यातनं निघून जाणं हे स्त्रीसाठी सोपं नसतं आणि नवरा आयुष्यात नसताना लेकरं सांभाळणं, समाज सांभाळणं ते तर मुळीच सोपं नसतं. काय ना आईमध्ये क्षमता काय ना आईमध्ये ताकद काय माहितीये का? जर काही कुटुंबामध्ये अशी परिस्थिती होते, मुलं लहान असतात आणि मुलं लहान असताना जर आई वारली ना तर 10 दिवस सगळे रडतात आणि 6 महिन्याच्या आत त्या मुलांच्या वडिलांबरोबर मीटिंग करतात. तुमच्याकडे करतात का? नाही होते ना, सगळीकडेच होते हो. तुम्ही नाही म्हणले तरी मला विचारा ना, महाराष्ट्रामध्ये ही पद्धतच आहे. आई गेली ना त्या मुलांची की 6 महिन्यामध्ये सगळे नातेवाईक म्हणतात, अरे तुझ्यासाठी नाही, लेकरांसाठी नको का आई, त्याच्यामुळे लग्न केलं पाहिजे.
एकटी आई जर लेकरांना सांभाळू शकते तर एकट्या बापानं लेकरांना सांभाळू नये का? पण तो पण पटकन म्हणतो नाही, मी नाही सांभाळू शकत, लग्न करावं लागेल. तो पटकन लग्नाला तयार होतो आणि ज्या दिवशी दुसरी आई येते त्यावेळेला त्या मुलांचा अनाथपण चालू होतं. सगळ्याच अशा असतील असं नाही, पण त्या मुलांचं अनाथपण चालू होतं. पण काही कुटुंबात याच्या विरुद्ध परिस्थिती असते. मुलं लहान असतात आणि वडील जातात. ज्या वेळेला वडील जातात त्यावेळेला ती आलेली स्त्री आलेल्या प्रत्येक पाहुण्याला टाहो फोडून हंबरडा फोडून विचारत असते, ज्यांच्या आधारावर माहेर सोडलं, ज्यांच्या नावासाठी अख्ख्या जगाकडे पाठ केली, ज्यांच्यासाठी माझं सार सर्वस्व मी समर्पण केलं, तो नवराच माझा राहिला नाही, आता ही लेकरं मी सांभाळायची कशी? अशी ज्या वेळेला ती ओरडून विचारत असते ना, त्यावेळेला आलेला प्रत्येक पाहुणा तिलाच धीर देत असतो, आता तुलाच सगळं बघायचंय. पण तिथं कोणी म्हणत नाही, काळजी करू नको ताईडे, मामा बनून उभा राहतो, तुझं एक लेकरू माझ्याकडे पाठव, एक लेकरू तू सांभाळ. तिथं सगळे म्हणतात आता तुलाच खंबीर व्हायचे, तर तुलाच सगळं बघायचंय. 10 दिवस या सगळ्यांचं ते ऐकून ऐकून तिच्या लक्षात येतं, माझ्या लेकरांना माझ्या व्यतिरिक्त कोणी नाहीये. 10व्या दिवशी ज्या वेळेला पिंड ठेवला जातो ना, लेकरं लहान असतात, त्या बापाचा पिंड पटकन शिवल्या जात नाही कावळ्याकडनं. त्यावेळेला ती बायको जड अंतकरणानं आणि जड पावलानं त्या पिंडापर्यंत येते आणि त्या पिंडाला हात जोडून आपल्या नवऱ्याला शेवटचं वचन देते. जितक्या प्रेमानं तुम्ही तुमची लेकरं जपत होतात ना, तितक्याच प्रेमानं तितक्याच ताकदीनं मी आपली लेकरं जपेल. पण 4 लोकांमध्ये माझी इज्जत सांभाळा, काकस्पर्श होऊ द्या. तिनं ते वचन दिलं आणि फेरी मारली की पटकन काकस्पर्श होतो, कारण त्या बापाला सुद्धा कळलेलं असतं आता माझ्या मुलांचं भवितव्य सुरक्षित आहे. आणि त्या क्षणाला काकस्पर्श झाल्यावर ती शेवटची रडते, शेवटचा हंबरडा फोडते. तिथून पुढे ती समाजासमोर रडत नाही, कारण तिला माहिती असतं जर मी खंबीर नाही राहिले तर हा समाज लचके तोडून खायला घाबरायचा नाही. त्याच्यामुळे ती तिथून पुढे कुणासमोर रडत नाही. पण त्या दिवशी ती स्वतःला सांगत असते, स्वतःला सावरत असते आणि स्वतःला पण एक वचन देत असते, बाई आजपासनं रडणं बंद, आजपासनं लढणं चालू. आणि लढायचंय कुणासाठी? तर मुलांसाठी लढायचंय. आजपासनं जर माझा एक हात मातृत्वाचा असेल तर माझा दुसरा हात हा पितृत्वाचा असला पाहिजे. आजपासनं माझ्या लेकरांची आई पण मीच आणि आजपासनं माझ्या लेकरांचा बाप पण मीच, अशी दुहेरी भूमिका लेकरांसाठी बजावणारी असते आणि समाजात खंबीरपणानं उभी राहणारी असते, खमकी म्हणून उभी राहणारी असते. ती माय असते. जे एक बाप करू शकत नाही ती एक महिला करू शकते. हे मातृत्वाची क्षमता आणि ताकद आहे. आणि मरेपर्यंत तिथे जगते. मरेपर्यंत तिच्या डोक्यात एकच विचार आहे, माझ्या लेकराचं भलं झालं पाहिजे, माझ्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे. माझ्या आयुष्यामध्ये घडलेला प्रसंग सांगते. आळंदीला पाठाला विचारसागराच्या ज्या वेळेला आम्ही 4-5 जणी मैत्रिणी जायचो, पाठाला जाताना जोपर्यंत आळंदीत राहायचं असतं तोपर्यंत मधुकरीचं अन्न खावं लागतं, म्हणजे भिक्षा मागून आणावी लागते. आणि आळंदीमध्ये महिलांना मधुकरी देण्याची प्रथा नाहीये, बायांना मुलींना अशी मधुकरी दिली जात नाही. पण ठराविक 2-4 घरं आमच्या गुरुजींनी आम्हाला सांगून ठेवली होती, तिथं आम्ही जायचो, मधुकरी मागून खायचो. आणि अचानक पाठाला एक मावशी आमच्या वाढल्या. मधुकरी 5 घरातली, त्या खाणाऱ्या 5 जणी. काही घरांमधनं कधी मिळायची कधी मिळत नव्हती. आणि त्या 5 जणींमध्ये 6वी आल्यावरती प्रश्नच पडला आम्हाला, एक तर आम्हीच कसं आमचं भाग होतोय, आता या मावशीला कसं ठेवायचं. पण मधुकरीच्या पंक्तीला बसली म्हणल्यावरती वाढावं तर लागणार. जेवण झाल्यावर एकदा एका मुलीनं विचारलं, मावशी चांगल्या घरच्या दिसतात, मधुकरीच्या पंक्तीला का बसता, उलट तुम्हीच एका दिवशी आम्हाला पक्वानाचं भोजन दिलं पाहिजे. ती म्हणली देईल, पण लगेच नाही जमायचं, थोड्या दिवसांनी काहीतरी व्यवस्था करेल. मला त्यांच्या बोलण्यातला अर्ज कळला, म्हणून मी ती मुलगी गेल्यावर विचारलं, मावशी काही अडचण आहे का? काही नाही म्हणे बाई, काही अडचण नाही, असं म्हणून त्या रडायलाच लागल्या नाही. मी त्यांना थोडं शांत केलं आणि विचारलं, तुम्ही सांगू शकता काय झालंय? म्हणे नवरा वारल्यावरती एकटाच मुलगा होता मला, त्याच्यासाठी धुणं भांड्याची कामं केली म्हणे मी, लोकांच्या वावरांनी जाऊन लोकांची पडतई केली मी, वाटेल ते काम पडेल ते काम केलं मी, आणि मुलाला चांगलं शिकवलं. मुलगा इंजिनियर झाला आणि मी जेवढं साठवलेलं होतं त्याच्या लग्नाला थोडे खर्च केले आणि म्हातारपणाला असावे म्हणून थोडे पैसे बँकेत ठेवले होते. पण त्याला फ्लॅट घ्यायचा होता लग्नासाठी, पण उरले सुरलेले सगळे पैसे त्याच्या फ्लॅटला देऊन टाकले. बँकेत काहीच राहिलं नाही. आणि लग्न झाल्यावर त्याच्या बायकोला माझा स्वभाव पटेना, मी सांगितलेली कामं पटेना, त्यांच्यात भांडणं व्हायला लागली. म्हणून माझ्या मुलानं आयडिया केली, वृद्धाश्रमात तर मला ठेवलं नाही, पण आळंदीला यात्रेला म्हणून घेऊन आला आणि गर्दीचा लोंढा आल्याबरोबर त्यानं माझा धरलेला हात सोडला. सोडल्यावरती तो मला दिसेनासा झाला.
तास 2 तास त्या जागेवरती शोधत होते, वाट पाहत होते कुठून तरी येईल आणि माझा मुलगा घेऊन जाईल, पण तो काही आला नाही. फोन नंबर आहे म्हणजे माझ्याकडे, मी याला त्याला मागून त्याला फोनही लावला होता, पण माझा आवाज ऐकून फोन कट करतो. मला लक्षात आलं त्याला आता माझी गरज राहिलेली नाही आणि स्वाभिमानी आहे मी, आयुष्यभर कोणासमोर झुकले नाही, आता लेकरासमोर कसं झुकावं म्हणून नाही गेले त्याच्या घरी. पण इथं आनंदीत कोणी ओळखीचं नाही म्हणून मधुकरीच्या पंक्तीला बसते. माझ्याकडे एवढी ऐपत नाही की मी हॉटेलमध्ये जाऊन एखाद्या थाळी घ्यावी आणि तेवढे पैसे भरावेत म्हणून मधुकरीच्या पंक्तीला बसते. मला थोडासा रागच आला मुलाचा. त्या एकुलती एक आई, तिला तिचा नवरा असता तर तिला त्याची गरज पडली नसती, पण नवरा नसताना धुणं भांडण्याची कामं करून तिनं सांभाळले तुला, आणि म्हातारपणामध्ये तिला असं रस्त्यावरती सोडणं. तिच्या विरहित मी पोलीस स्टेशनला गेले आणि तिथे घोलप नावाचे पीआय होते, त्यांना मी सांगितलं की साहेब असं असं झालेलं आहे, तुम्ही त्या मावशींची एकदा चौकशी करा आणि त्या मुलापर्यंत त्यांना पोहोचवा. त्या पीआय साहेबांनी तिच्या घरी जाऊन 2 तास चौकशी केली. ती 2 तास मावशी कायम त्या पीआय साहेबांना सांगत राहिली, त्यांनी सांगितलं असेल तुम्हाला पण मी कुठं सांगितलंय, म्हणजे माझा मुलगा फार चांगला आहे, मला काही मुलाच्या विरोधात कंप्लेंट करायची नाही. ते म्हणले मग इथं करा, आता फुटपाथवरती का झोपता, काही करा पण मुलाच्या विरोधात कंप्लेंट द्या. तिनं सांगितलं मला लागले वेळ, माझा झालाय स्मृतिभ्रंश, मी कोणाला काय बोलते मला काही कळत नाही आणि मला काही मुलाच्या विरोधात कंप्लेंट द्यायची नाही. पीआय साहेबांनी फोन करून सांगितलं ताई मावशी काही कंप्लेंट देत नाही आणि तुमची कंप्लेंट गृहीत धरली जाणार नाही, ग्राह्य धरली जाणार नाही. मग मावशीकडे गेले, रागाला मावशीचं पण म्हणलं का खोटं बोलल्या, द्यायची ना कंप्लेंट, असा मारत आणला असता तुमच्यापर्यंत आणि तुम्हाला घरी घेऊन न्यायला सांगितलं असतं, का खोटं बोलल्या तुम्ही. त्यावेळेला त्या मावशीचं उत्तर काय होतं माहितीये का, ताई तुमच्या मनात माझ्याबद्दल फार प्रेम भाव आहे, आदर आहे, हे मला मगाशीच लक्षात आलं, पण ताई काय आहे, आयुष्य त्या लेकरासाठी घालवलंय मी, त्यानं कसं वागायचं हे त्यानं ठरवायचं आहे, पण मी त्याच्याबरोबर कसं वागायचं हे मी मनाशी खुणगाट बांधून ठेवलेली आहे. आयुष्यभर मी त्याला एक चापट पण मारली नाही, आणि जर मी पोलिसात कंप्लेंट केली असती ना तर पोलिसांनी मारत त्याला माझ्यापर्यंत आणला असता आणि लोकांनी माझ्या लेकराला हात लावलेला मला सहन झालं नसतं, म्हणून खोटं बोलले, म्हणून मी कंप्लेंट दिली नाही. म्हणजे ज्या मुलानं घरातनं हाकलून बाहेर काढलेलं आहे त्या मुलाला मारलेलं सुद्धा मला सहन व्हायचं नाही, असं म्हणणारी जी असते ना ती माय असते. म्हणून मरेपर्यंत आईच्या अंतकरणात विचार काय तर माझ्या लेकराचं कल्याण व्हावं, आणि हेच तुकोबा अभंगाच्या प्रथम चरणात. लेकराचे गीत वाहे माऊलीचे चित्त. आईच्या अंतकरणामध्ये काय असतं तर लेकराचे हित, वाहे किंवा जाणे हा पाठभेद आहे. जाणे किंवा वाहे माऊलीचे चित्त. लेकराचं हित कशात आहे हे कोण जाणतं तर माई जाणते. एका साधकानं मला कीर्तनात प्रश्न विचारला होता, कीर्तन झाल्यावर ताई ज्याला आई नाही त्यानं कोणाकडे जावं, ज्याला आई नाही राहिली त्यानं कोणाकडे जावं, ज्याला कुणीच नाही त्याच्यासाठी एकमेव माय आहे जी पुणे जिल्ह्यात आहे, ती माय म्हणजे माझे ज्ञानोबाई.
ज्ञानोबराया कोणाची माय आहे? ज्ञानोबराया ज्ञान्यांची पण माय, ज्ञानोबराया योग्यांची पण माय, ज्ञानोबा भक्तांची पण माय, ज्ञानोबा वारकऱ्यांची पण माय आणि ज्ञानोबा अनाथाची पण माय. या सगळ्यांना सांभाळणारी जर माय कोण असेल ना तर ते माझे ज्ञानोबराय आहे. जितका आई त्रास काढते ना तितकाच ज्ञानोबरायांनी पण काढला. ज्ञानोबरायांना सबंध आयुष्यामध्ये मुठभर मधुकरी मिळू दिली नाही लोकांनी. खापर खापर पाहिजे होतं. भोजलिंग काकांनी दिलेला प्रसाद होता, पण ते मांडे बनवलेले भाजण्यासाठी खापर पाहिजे होतं. ते खापर मिळू दिलं नाही ज्ञानोबरायांना. आणि ते ज्ञानोबराया अख्ख्या जगाचं कल्याण कर असं देवाला सांगतात. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे बनशील तो ते राहो प्राणी जातं. पण निवृत्ती दादा म्हणतात, अरे या लोकांनी त्रास दिलाय ना आपल्याला, पण तरी सुद्धा त्यांचं भलं व्हावं असं तुला कसं वाटतं? त्यावेळेला ज्ञानोबराया उत्तर देतात, विश्वाचे आता माझ्या भरणी प्रकाश रे, विश्वाचे माझ्या भरणी प्रकाश रे. विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकाशले. म्हणून विश्वात्मक देवाला केलेली प्रार्थना आहे, जो जे वांछील तो ते लाभो प्राणी जात. म्हणून ज्ञानोबराया माय आहे. आजही आळंदीत आहेत ना बरेचसे विद्यार्थी आहेत, म्हणजे कित्येक तरी हजारो विद्यार्थी आळंदीत शिकतात. त्याच्यातल्या काहीच विद्यार्थ्यांना संस्थेत प्रवेश मिळतो, बाकीचे छोट्या छोट्या संस्थांमध्ये प्रवेश करतात. आणि ज्याच्याकडे पैसेच नाही तो इंद्रायणीच्या काठावर जगून आळंदीमध्ये दिवस काढतो. पण ज्याला कोणीच वाली नाही तो सुद्धा उपाशी झोपत नाही, कारण ज्ञानोबराया त्या साधकांचे सुद्धा मायबाप आहे. प्रमाण आहे ना त्यांचं, साधकाचा माय बाप दर्शने हरे ताप, सर्वभूती सुख ज्ञानोबाचा. साधकाचा माय बाप दर्शने हरे दर्शने हरेतात, सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. ज्ञानोबराया माय आहे, ज्ञानोबराया आई आहे. आणि जितकी एक आई आपल्या लेकरांवरती जीवापड प्रेम करते ना तितकं ज्ञानोबरायांनी केलेलं आहे. म्हणून जगाच्या पाठीवर तुम्ही कोणत्याही संतांकडे जा, कोणाला आई म्हणत नाही, पण माझ्या ज्ञानोबांना आई म्हणतात. आळंदीतल्या धोतर घातलेल्या एकदम छोट्या मुलाला बाजूला घ्या आणि त्याला विचारा, काय बाळा आळंदीत मंदिर कोणाचं आहे? तो असं नाही म्हणत संत ज्ञानेश्वर महाराज यांचं मंदिर आहे. नाही, आळंदीत मंदिर कोणाचं आहे? माऊलीचं आहे. ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानोबरायांचं मंदिर आहे असं म्हणत नाही, तर माऊलींचं मंदिर आहे. आणि इतकं प्रेम आहे वारकऱ्यांचं त्या ज्ञानोबरायांवरती की वारीला जाताना आम्हाला सगळेच माऊलीमय दिसतात. म्हणून रस्ता मिळावा असं ज्या वेळेला वाटत असतं त्यावेळेला काय म्हणतो आपण? ओ बुवा बाजूला वा असं म्हणतो. मग काय म्हणतात? माऊली माऊली माऊली. आम्हाला सर्वत्र माऊली दिसते. आणि एवढं आमचं माऊलीवर प्रेम का? कारण त्या माऊलीनं आम्हाला तेवढा जीव लावलेला आहे. लोकांचा त्रास सहन करून सुद्धा ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली. आणि ज्ञानोबरायांचं एक वैशिष्ट्य काय माहितीये का? त्रास सगळ्याच संतांना झाला, पण बऱ्याच संतांनी त्रास बोलून दाखवला. माझ्या ज्ञानोबरायांनी 21.5 वर्षाच्या आयुष्यामध्ये एकदा सुद्धा लोकांनी मला मारलंय, मला त्रास दिलाय, एकाही वाक्यात कुठेही आलेलं नाही. अख्खी ज्ञानेश्वरी वाचा, तुम्हाला कुठं बघायला सापडेल ज्ञानोबरायांनी म्हणले की मला लोकांनी त्रास दिला? नाही म्हणले ज्ञानोबा. अमृतानुभव वाचा, चांगदेव 65 वाचा, हरिपाठ वाचा, ज्ञानोबरायांचे प्रकरण पर अभंग वाचा.
अख्ख्या प्रकरणांमध्ये कुठल्याही ग्रंथामध्ये समाजाचा त्रास थोडा किंचित सुद्धा ज्ञानोबरायांनी दिसू दिला नाही. आणि ज्या समाजाला त्रास दिला त्याच समाजासाठी एवढी ग्रंथ संपदा उभी केली. हे ग्रंथ संपदा उभी करून समाजाच्या कल्याणाचा मार्ग प्रशस्त करणारे हे ज्ञानोबा आमचे माऊली नाही तर कोण आहे. म्हणून ज्याला कोणी नाही त्यानं ज्ञानोबांचं भजन करायचं. ज्ञानोबा जवळ करतील 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 ना. ज्ञानेश्वरी कधीतरी उघडा. ज्ञानोबरायांचं हृदगत ज्याला कळलं ना ज्ञानोबा त्याला जवळ करतील. काही जण म्हणतात ताई आम्ही ज्ञानेश्वरी वाचतो गाथा वाचतो पण ज्ञानोबा तुकोबा काही आम्हाला जवळ करत नाही. खरं सांगू ज्ञानोबा तुकोबा ज्यानं समर्पण केलंय ज्याच्या अंतकरणातला अहंकार हा गलित गात्र झालेला आहे त्याच वारकऱ्याला जवळ करतात. नाही तर मी म्हणजे कोण असं जो म्हणतो ज्ञानोबा त्याच्यावरती कधी कृपा करत नाही. म्हणून आपल्याला फार जरी येत असेल तरी मला येतं असं म्हणू नये. फक्त त्यांच्यापाशी जायचं आणि म्हणायचं गोमटे ते करा माझे भारव जय तुम्हासी आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग. त्या संतांकडे जाऊन जबाबदारी टाका. तुझं वाटे आता तुका म्हणे संताला ज माझी देवा तुला काय करायचं ते कर संत मला सांभाळून घेणार आहे. तुमच्यावर भार टाकला की मग मात्र तुमच्या प्रपंचाची काळजी देव आणि संत करतात. ते तुम्हाला सांभाळतातच. ते तुमच्यावरती जीवापड प्रेम करतातच. पण बऱ्याच जणांना अहंकार आहे सगळं चाललंय ते माझ्यामुळे चाललंय. मग प्रपंच करताना सुद्धा काही जण म्हणतात मी आहे म्हणून चाललाय संसार नाहीतर अवघड आहे. माता माऊल्या सुद्धा घरामध्ये नवऱ्याला हेच सांगत असतात मी होते म्हणून टिकले मी होते म्हणून कौलाचं बंगल्यात आले दुसरी असती तर माझ्यामुळे हे सगळं चाललंय असं आपण प्रत्येकदा म्हणत असतो. कोणा वाचून आतापर्यंत अहो इथं रामकृष्ण आले गेले तेणे जगत ओसची पडले. रामकृष्ण आधी इथं येऊन गेले त्यानं ओस पडलं नाही जग की आपल्यामुळं पडणार आहे. बरं तुम्ही मरून तर बघा काय काय खाली राहणार आहे. काही पुरुषांना पण हा अहंकार असतो की माझ्या कर्तृत्वामुळे घर चाललंय जर माझंच काही बरं वाईट झालं तर कुटुंब कसं चालेल याची मला काळजी आहे. आपण करत काहीच नाही. एक सांगू या झाडाचा पानाचा थोडा भाग जरी हलायचा असेल ना तरी त्याची सत्ता असावी लागते. मग जिथं पान त्याच्या सत्तेनं हलतोय तिथं प्रपंच आपण करत असो का. मग म्हणा ना तुला जे योग्य वाटतं ते कर. तू का म्हणे घालू पावणे 12 झाले ना म्हणून म्हणलं बस वाहू हा संसार देवा पाहिजे असं कधीतरी त्याला म्हणा. पण आपला मीपणा सुटत नाही. म्हणून संत आपल्याला माऊलीपण आणि तुकोबा आपल्याला बापपण दाखवत नाही. माऊलीपण बघायचंय त्यांचं मातृत्व अनुभवायचंय तर त्यासाठी त्यांना म्हणा गोमटे ते करा माझे. तुम्हाला शरण आलेलो आहे काय योग्य ते माझ्यासाठी करा असं ज्ञानोबांना कधीतरी म्हणा. आणि परमार्थ करणाऱ्यांना खास माझं सांगणं आहे म्हणजे जे भजन बिजन करतात त्यांनी थोडं स्वतःला जपलं पाहिजे. का जपलं पाहिजे. थोडा जरी अहंकार तुम्हाला झाला ना तरी अख्ख्या परमार्थाचं वाटोळ होतं. माझ्या आजोबा कीर्तनात सांगायचे तिळभरी जरी होय अभिमान मेरू तो समान भार देवा. मला एकदा गंमतच वाटली. मी त्यांना म्हणलं बाबा तिळभर म्हणताय तुम्ही अभिमान या संतांना कळलं नाही का. तीळ किवडूस असतो माहितीये का. तीळ माहितीये ना तुम्हाला. तीळ एवढूसा बारीक तीळ की तो डोळ्याने नीट दिसत नाही आणि एवढूसा तिळानं परमार्थ आयुष्यभर ज्यानं केलेला त्याला काय फरक पडायचा आहे. त्यावेळेला त्यांनी मला उत्तर दिलं होतं तुम्हाला सांगते. 15 किलो तुपाचा डबा आहे. माझ्याकडे लक्ष द्या. तुमचे डोळे तिकडे चालले आता माझ्याकडे बघा. 15 किलो तुपाचा डबा आहे आणि 15 किलो तुपाच्या डब्यामध्ये जर समजा चमचाभर रॉकेल टाकलं तर खीर चांगली होते ना. 15 किलो फेकून द्यावं लागतं का. काही जण म्हणतील चमचाभर तर रॉकेल आहे काय फरक पडणार आहे. रॉकेल चमचाच भर असतं क्वांटिटी कमी असते पण अख्ख्या 15 किलोला वास मारेल एवढी क्षमता त्या चमचाभर रॉकेलाची असते. तसं आयुष्यभराचा परमार्थ आहे. पण जर चमचाभर जरी अहंकार झाला तरी सुद्धा अख्ख्या परमार्थाला वास मारले. वाया गेला. मी बाबांना म्हणलं बाबा तुम्ही परिमाण चुकताय. तुम्ही चमचा भराचं उदाहरण सांगितलं मला आणि प्रमाणात तीळ भर आहे. तीळ भराचं आणि चमचा भराचं ते पण परिमाण मोठं झालं ना. तीळ कुठं चमचा कुठं. चमचा भर पडला तर प्रॉब्लेम होईल पण तीळ भरायला पण अडचण आहे देवाला. तीळ भरायला काय होईल. ते म्हणले बरंच काही होतं. त्यांनी मला दिलेलं उत्तर तुम्हाला सांगू का. सांगू
लक्ष आहे ना? भजन करा सांगते. विठाला विठाला. तुमच्याकडे सणाला पुरणपोळी करतात का? करतात ना? पुरणपोळी करायची म्हटलं की नुसती पुरणपोळी करून जमत नाही. गुळवणी करावी लागते, आमटी करावी लागते, भात करावा लागतो, भजी काढावी लागतात, कुरडई काढावी लागते, पापड काढावे लागतात. आणि हे सगळं जरी नैवेद्याला लागलं नाही तरी बाईच्या जातीला लागतं. आम्हाला सगळं व्यवस्थित करायला लागतं. कढईभर तेल घेतलंय. कढईभर तेलामध्ये सगळं तळून झाल्यानंतर आता मला बोला, कारण आपल्या सेक्शनचा हा प्रश्न आहे. सगळं तळून झाल्यावरती तेल शिल्लक राहतं की संपतं? बोला ना. शिल्लक राहतं. मला वाटलं तुम्ही उत्तर द्याल, बाबांनी उत्तर दिलं. आम्ही किचन मध्ये जाणं येणं आहे असं मला कळलं ते. शिल्लक राहतं. बरं, शिल्लक राहिलेलं तेल टाकून द्यायचंय का परत वापरायचंय? टाकून देईल ती बाईच कशी. आम्ही रात्रीच्या पोळ्या सुद्धा सकाळी मिक्सरला फिरवून त्याच्यामध्ये कांदा मिरची टाकून नवऱ्याला चिवडा म्हणून वाटणारे आम्ही बाया. आम्ही पोळ्या वाया जाऊ देत नाही, आम्ही तेल वाया जाऊ देणार आहे का? ते परत वापरायचंय. ते गार करायला ठेवायचं. इकडं कणिक मळायला घ्यायची. कणिक मळून झाल्यावरती कान धरायचे. कोणाचे? कढईचे. मी नाही कोणाचे म्हणत, कढईचेच म्हणते. कढईचे कान धरायचे. कढई उभी करायची. एखाद्या पात्रामध्ये सगळं तेल ते ओतून घ्यायचं. पण आता मला सांगा, तेल काढून घेताना फक्त आपण कढई उभी करतो का व्यवस्थित बोटानं पुसून घेतो कढई? तुम्ही काय करता? हे मी तेच करते घरी. बोटानं व्यवस्थित पुसून घ्यायची. तेल वाया गेलं नाही पाहिजे. कारण कष्टानं आणलेलं आहे ते काय असतं, हरामचं थोडी आहे. कष्टानं आणलेलं आहे, वाया नाही गेलं पाहिजे. बोटानं व्यवस्थित पुसून घ्यायचं. बरं, बोटानं पुसून घेतल्यावरती तरी आपलं समाधान होतं का? ज्यांनी खूप बारकाईनं संसार केलाय ना त्या बाईचं समाधानच होत नाही. ती बाई काय करते माहितीये का? कणकीचा गोळा घेते. हा, तुमचा हात फिरला म्हणजे माझ्या लक्षात आलं, तुम्ही पण हेच करता. कणकीचा गोळा घ्यायचा आणि त्या कढईत टाकायचा आणि गोळसून गोळसून सगळं तेल त्या कढईचं काढायचं. आता कढईला तेल राहिलंय का? आहे का आता कढईला तेल? नाही. मग आता कढईमध्ये तेल नाही म्हणजे त्या कढईमध्ये आता 2 लिटर दूध तापवायला काही अडचण नाही जमत. तशाच कढईमध्ये जर 2 लिटर दूध तापवलं ना तर अख्खं 2 लिटर दूध नासण्याची शक्यता असते. का असं होतं? त्याला कारण आहे. कढईला तेल दिसत जरी नसलं तरी सूक्ष्माती सूक्ष्म अंश त्या कढईला चिटकलेला असतो. त्याच्यामुळे 2 लिटर दूध नासतं. मग आता थोडं नीट ऐका, बारकाईनं ऐका. डोळ्यांना न दिसणारा सूक्ष्माती सूक्ष्म तेलाचा अंश जर 2 लिटर दुधाला नासवतो तर आपल्या अंतकरणाला चिटकलेला तिळभर अहंकार आपण केलेल्या आयुष्यभराच्या परमार्थाला नासवेल की नाही? बोला. आणि तो नासू द्यायचा नसेल तर अहंकार घालवणं गरजेचं आहे. आणि ज्याचा अहंकार गेला त्याची अवस्था काय? अहंकार गेला तुका म्हणे देव जाणे. 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 अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. ज्याचा अहंकार गेला ना तो देवच झाला. आणि म्हणूनच अहंकार गेला पाहिजे. आणि ज्याच्या आयुष्यात अहंकार आहे त्याचं नरकाचं तिकीट बुक होतं. तो का म्हणे नरकी घाली अभिमान जरी होय ज्ञान गर्व ताठा. आणि म्हणून परमार्थिकांना थोडंसं स्वतःला जपलं पाहिजे. अभिमान न होता जर तुम्ही परमार्थ कराल तर ज्ञानोबा तुमच्यावरती कृपा करतील, तुकोबा तुमच्यावरती कृपा करतील. आणि ज्ञानोबांच्या अंतकरणात आपल्याबद्दल भाव काय? मातृत्वाचा. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आपल्याला मोक्ष मिळाला पाहिजे यासाठी संतांची सगळी धावपळ आहे. अख्ख्या ज्ञानेश्वरीचा विषय एकच आहे, तुमचा शेवट गोडभाव. गाथ्याचा विषय एकच आहे, तुम्ही मरणाच्या अगोदर मरून जावे. मरणाही आधी राहिलो मरोनी मग केले मनी होते तैसे. आता तुम्ही पहा मुचे नवल नका वेचू बोल माया विण. तुकोबराय म्हणतात परमार्थ करायचा आहे कशासाठी? शेवट गोड होण्यासाठी. तुकोबाला विचारलं तुम्ही कशासाठी केला? याच्यासाठी केला होता याच्यासाठी केला होता केला होता अट्टहास. कशासाठी?
शेवटचा दिस गोड व्हावा आणि तयारी केली पाहिजे. इथं बसलेल्या सगळ्यांना सांगते, पुण्यस्मरणाचं 10व्याचं 13व्याचं कीर्तन गेलेल्या व्यक्तीसाठी नसतं, तर जाणाऱ्या व्यक्तीसाठी असतं. आणि इथं कीर्तनकारासकट सगळे जाणाऱ्यातले जातात. आपल्याला जायचंय, पण जाताना शेवट कसा व्हावा, त्याची तयारी कशी करावी हे ऐकण्यासाठी कीर्तनाला या. शेवट तो भला माझा बहुगोड झाला, असं आनंदात मरण आपल्याला आलं पाहिजे. मरताना आपल्याला दुःख नसावं, आपण मेलो म्हणून लोकांना दुःख असावं, पण आपण मेलो म्हणून आपल्याला दुःख नसावं. कबीरदासजी म्हणतात, तुम्ही जन्माला आलात त्यावेळेला सगळे हसत होते, तुम्ही एकटे रडत होतात. पण जीवन असं जगून जा की तुम्ही मेल्यावरती अख्ख्या जगानं तुमच्यासाठी रडावं, पण तुमच्या चेहऱ्यावरती मात्र चांगला जगलो याचं समाधान असावं. कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करनी कर चलो हम हसे जग रोए. असं जगा की आपण मेल्यावर किमान 2 माणसांच्या तरी डोळ्यांमध्ये, आपली मुलं सोडून समाजातल्या 2 माणसांच्या तरी डोळ्यात खरे खरे अश्रू आले पाहिजेत आणि त्यांनी तळतळून म्हणलं पाहिजे, ही व्यक्ती मरायला नको होती, ह्या व्यक्तीने माझ्यासाठी खूप काही केलंय, असं म्हणत त्यांनी रडलं पाहिजे. असं जीवन जगण्याचा प्रयत्न करा. स्वतःसाठी खूप जगतो, कधीतरी समाजासाठी पण जगा. आणि समाजासाठी जगणं म्हणजे शेवटासाठी प्रयत्न करणं आहे. आणि सगळीकडे जायची तयारी आहे. मरायला जाताना तयारी नको. पंढरपूरला जातात का वाटाळे गावातली लोक? वाटाळे गावातली लोक वारी करतात, जातात ना. पंढरपूरला जाताना मग किती दिवस अगोदर तयारी करता तुम्ही? वारकरी तरी किमान सांगा, किती दिवस तयारी करावी लागते? महिना? डेंजर तयारी असते मग तुमची. आम्हाला 15 दिवस पुरतात. बरं, तयारी काय करायची असते? काकडा पाठ करायचा, नाट पाठ करायचे, समाधी पाठ करायची, तीर्थावळी पाठ करायची. हेच करताना हे काही करत नाही वारकरी. मग चिवडा, चकली, शंकरपाळी, खाऊ सगळं बनवायचं. त्याच्यासाठी महिना आम्हाला जातो. मला सांगा, पंढरपूरला फक्त जिल्हा बदलून जायचे तरी आपण महिनाभर तयारी करतो. 2 महिने तयारी करतात. आणि देशाच्या बाहेर ज्यांना जायचंय, अब्रॉड ज्यांना जायचंय, ते 6 महिने तयारी करतात. तर माझा एक साधासा प्रश्न आहे, विचार करून उत्तर मला देऊ नका, स्वतःलाच उत्तर द्या. जिल्हा बदलताना 1 महिन्याची तयारी आहे, राज्य बदलताना 2 महिन्याची तयारी आहे, देश बदलताना 6 महिन्याची तयारी आहे. मग हे जग बदलताना किमान 1 वर्षाची तयारी नको? म्हणून मरणाच्या अगोदर 1 वर्ष तयारीला लागा. जमेल ना? जमेल? कसं जमेल? डेट डिक्लेअर आहे का आपली? मरणार कधी माहितीये का? आजचा दिवसही शेवटचा असू शकतो. पण विवेकानंदांचं राजयोग नावाच्या पुस्तकामध्ये एक वाक्य आहे, डोंट थिंक अबाउट युअर पास्ट बिकॉज इट इज स्टेज, डोंट थिंक अबाउट युअर फ्युचर बिकॉज इट इज अननोन, बट डोंट मिस युअर प्रेझेंट बिकॉज इट इज गोल्डन. सो लॉक युअर पास्ट अँड एन्जॉय युअर प्रेझेंट. झाले गेले पाहू नका, त्याला जामीन आहे तुका. पण तरी पुढे आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे आता तरी पुढे हाची उपदेश. मध्ये कुठेही पळा, फक्त समीला आणून मोकळं करा म्हणजे जमलं. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू ना आयुष्याचा. इथून पुढे तरी भजन करा. काही जण म्हणतील काही म्हातारपणात करू ना. म्हातारपणापर्यंत जगू याची काय खात्री? इथं आता माझं कीर्तन झालं की मला संध्याकाळी 4 ते 6 कोथरूडला कीर्तन आहे. इथून कीर्तन करून त्या कोथरूड पर्यंत मी नीट जाईन याची सुद्धा खात्री करू द्या ना. कीर्तन का नाही म्हणते, पण ही वास्तविकता आहे, हे वास्तव आहे. या देहाचा काय भरवसा द्यावा? कबीरदासजींचं प्रमाण आहे,
क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी क्या का। भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का। साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी। माफी मागून थांबवलं बरं का, कारण 12ला 5 मिनिटं कमी, मला 5 मिनिटात उरकायचे. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नाही हर किसी का. बरं, या देहाचा क्षणाचाही भरवसा नाही, म्हणून तर आपण प्रमाण म्हणतो असू द्या. क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, काही नसले मग गळा पडेल पासा, पुढे हुशार तोर आहे मूळ सागा. म्हणून राम राम स्मराद, नाव पण घट घाला मूळ बंदी, संडावागे आपादे, लक्ष लावणे राघोविंदी. आपल्याकडे वेळ कमी आहे, म्हणून करावी तातडी परमार्थाची. म्हणून राम राम स्मरा. कशाच्या आधी? हे मला प्रश्न पडला होता खूप दिवस झालं, कशाच्या आधी भजन करायचंय? शाळेत जायच्या आधी, कॉलेजच्या आधी, लग्नाच्या आधी, मुलांच्या आधी, सुना यायच्या आधी, कशाच्या आधी? त्यावेळेला मला एक सुभाषित सापडलं, ते सुभाषित सांगते कशाच्या आधी भजन करायचं आहे का. शतं विहाय भोक्तव्यं सहस्रं स्नानमाचरेत्, लक्षं विहाय दातव्यं कोटिं त्यक्त्वा हरिं भजेत्. 100 कामं सोडा, पण जेवण वेळेवर करत चला. 1000 कामं सोडा, पण स्नान वेळेवर करत चला. 1,00,000 कामं सोडा, पण दान वेळेवर करत चला. आणि कोटी कामं सोडा, पण माझ्या भगवंताचं नाम आधी जपत चला. कोटी कामांच्या आधी राम राम स्मरा. म्हणून करावी तातडी परमार्थाची. आपल्याकडे वेळ कमी आहे, म्हणून घाई करा म्हणण्याची गरज आहे. किती वेळ राहिले आपल्याकडे? अंदाज किती राहिले? हा, आयुष्याची किती राहिले? त्या कीर्तनाची तुम्ही 20 म्हणले म्हणून वाढवणार आता शामदादा, नाही तर मला टेन्शनच होतं तुमचं. मी तुमच्याकडे बघत बघतच कीर्तन करते. ते मला वाटतं 12ला संपलं पाहिजे, त्याच्यामुळे मी म्हटलं आता शामदादा उठले म्हणजे मला बसायची वेळ आली, नाही तर मी बसलो पाहिजे. पण तुम्ही 20 मिनिटं म्हणतात ना, आयुष्याची किती बाकी आहे. म्हणूनच क्षणभंगूर नाही भरवसा आधीच सांगितलंय. क्षणाचाही भरव, कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा. म्हणून भजन करू असं म्हणायचं नाही. युअर टाइम स्टार्ट नाव, सो यू शुड स्टार्ट नाव. तुमची वेळ चालू होते आत्ता, म्हणून तुम्ही भजनही चालू केलं पाहिजे आत्ता, या क्षणापासून. म्हणून आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. क्षणही वाया घालवू नका. बाकी वाणीला सवय लावून घ्या. हरी बोला, हरी बोला, नाहीतरी बोला. व्यर्थ गलबला करू नका. बाकीचं काही बडबड करण्यापेक्षा हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेणे माया जाळ तुटतील. माता मौल्यांना एक नियम सांगते, काही झालं तरी आपल्या वाणीनं अधिक बडबड करायची नाही. काय, मी बाई आहे म्हणून मला माहिती आहे, बाईची जातच गप्पा मारणारी आहे. आणि आम्हाला गप्पा मारण्याशिवाय दुसरं काही येतच नाही. पण अनंत बडबड करणाऱ्या माणसांना देवाची भेट कधी होत नाही. जास्त गप्पा मारणाऱ्यांना, जास्त बडबड करणाऱ्यांना देव कधीच जवळ करत नाही. असं म्हणल्यावर बरेच जण माझ्याकडे बघतील, 2 तास झालं तुम्हीच गप्पा मारताय. ह्या चालतात, कीर्तनातल्या चालतात, पण एरवी मात्र थोडं कमी बोला. अनंत वाचाळ भरळती भरळ तया कैसा गोपाळ, किंवा दयाळ पावे हरी. म्हणून कमी बोला. नवे नवे तर बोलण्याची नाही, एका हरी वेण काही. त्या वाणीला सवय लावा. काही करत असताना, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. काम करत असताना त्याचं भजन असावं. गोरोबा काकांचं एक प्रमाण आहे, तुझे रूप चित्ती राहो मुखे तुझे नाम, तुझे रूप चित्ती राहो मुखे तुझे नाम. देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम, सुखे करो काम. तुझे रूप चित्ती राहो मुखे तुझे नाम, तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम. देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम. भांडी घासा, पण भांडी घासताना भजन करा. कोणतं? विठ्ठल विठ्ठल नाही असं करा म्हणते हो. भांडी घासताना विठ्ठल, उठताना बसतं विठ्ठल, बसताना विठ्ठल,
सर्व कार्य करिता हरी बोला. आणि ज्यानं हरी बोललं त्याला फायदा काय? हरिमुखी गाता हरपली चिंता तया नाही मागुता जन्म घेणे. पुन्हा जन्माला यायचं नाही. मग आपण तुकोबरायांसारखं म्हणायचं, जन्म नाही रे आणिक तुका म्हणे सत्य भाक माझी भाक. आता इथून पुढे मला जन्माला यायचं नाही, पण त्यासाठी भजन झालं पाहिजे. भजन करण्यासाठी तातडी करायची, कारण या देहाचा भरोसा नाही. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, देह जाईल जाईल त्याचे काळोबा खाईल. म्हणून हे पडण्याच्या अगोदर आपण भजन चालू केलं पाहिजे. आणि हा जाणारच आहे, हा कधी राहिलाय. आणि ज्या लोकात आपण आलेलो आहे त्या लोकाला थोडी ना स्वर्गलोक अमरलोक नाव आहे, वैकुंठ लोक गोलोक नाव आहे. याला नावच मृत्यू लोक आहे. इथं जो जन्माला आलेला आहे तो मरणार आहे. जातस्य हि ध्रुव मृत्यू हो ध्रुवम जन्म मृतस्य तस्माद परिहार्यर्थे न त्वं शोचितुमर्हसि. गीतेतील दुसऱ्या अध्यायातील हा 27व्या क्रमांकाचा श्लोक. आणि त्याच्यावरती टीका करताना ज्ञानोबराय म्हणतात, आपल्याला उपजे ते नासे नाशिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेका. किंवा शंकराचार्य सांगतात, पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. गीतेतील दुसऱ्या अध्यायातील 22व्या क्रमांकाच्या श्लोकात उदाहरणासकट सांगतात, कपड्यानुसार देह बदलावे लागतात आपल्याला इतक्या वेळेला. वासंसी जीर्णानि यथा विहाय नवानि ग्रहणाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान अन्यानि संयाति नवानि देही. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेढीजे तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्यनाथे. कपड्याप्रमाणे देह बदलून टाकायचे. त्याच्यामुळे कधी बदलायची वेळ येईल हे माहिती नाही, पण ती बदलायच्या अगोदर मुक्त व्हा, म्हणजे दुसरी घालण्याची गरजच पडणार नाही. या जन्मात जर कळलं ना मी कोण आहे, तर त्याला जन्माचा आनंद होणार नाही, तो बर्थडे सेलिब्रेट करणार नाही. आणि ज्याला मी कोण आहे हे कळलं तो मृत्यू समयाला रडणार नाही. किंवा ज्याला मी कोण आहे हे कळलं त्याला मृत्यूची भीती राहणार नाही. इथं बसलेल्या किती जणांना माहिती आहे तुम्ही कोण आहात ते? थोडा डीप क्वेश्चन आहे, पण कधीतरी स्वतःला विचारा मी कोण आहे. काही जण म्हणतील तुमच्या डोक्यावर परिणाम झालाय का? आम्हाला माहिती आहे आम्ही कोण आहोत, कुठून आलेलो आहोत, आमचं नाव काय गाव काय आम्हाला सगळं माहिती आहे. पण तुम्हाला सगळ्यांना सांगू, ही जी तुम्ही सध्या तुमची ओळख सांगताय ना ती या शरीराची ओळख आहे, मूळ तुमची ओळख नाही. तुम्ही कोण आहात, कोहम कोहम हे कधीतरी विचारा. कहा अहम, मी कोण आहे आणि आहे मी कोण याचा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे याचा विचार करा. आणि हे ज्या वेळेला तुकोबरायांनी विचार करून बघितलं, तुकोबरायांना सापडलेलं उत्तर मी कोण, मी वासुदेव तत्वता अहम ब्रह्मास्मि अयम आत्मा ब्रह्म तत् त्वम असी, ते ब्रह्मत्व आहे हे ज्याला कळलं त्याला कशाला मृत्यूचं भय. कारण आत्मतत्व जन्मालाच येत नाही तर ते मरेल कसं. आणि ते आत्मतत्व मी आहे. शंकराचार्य सुद्धा ज्या वेळेला गोविंद सगळ्यांना बरं वाटतंय ना, नाही तर काही जण म्हणत असतील काय सांगतीये कुणाच ठोक, कळेच ना काय. थोडं लक्ष द्या म्हणजे कळेल. शंकराचार्य जोशी मठ या ठिकाणी जिथे आता शंकराचार्यांची समाधी आहे त्या ठिकाणी त्यांच्या गुरूंनी त्यांना पहिल्यांदा दर्शन दिलेलं आहे. गोविंद देवांना शरण गेले. 8 दिवस गोविंद देव समाधीत होते. 8 दिवस शंकराचार्य बिगर अन्नाचं आणि बिगर पाण्याचं लघिमेचं लाघव तयार करून पाणी प्यायचे आणि जिवंत राहायचे. 8 दिवस ते तिथं थांबले. 8व्या दिवशी गोविंद देवांना कळलं समाधीत व्यत्यय येतोय, म्हणजे देवाला इच्छाने समाधी सोडली पाहिजे. समाधी भंग झाली आणि लक्षात आलं की बाहेर कोणीतरी आहे. आतमध्ये बसूनच गोविंद देवाने शंकराचार्यांना प्रश्न विचारला, आपण कोण? शंकराचार्यांना उत्तर देता आलं असतं ना. उत्तर भारतामधला एका ब्राह्मण कुळात जन्माला आलेला मी मुलगा आहे. 4 वेद मुखोद्गत आहे. 6 शास्त्रांचा मी अभ्यास केलेला आहे. अनेकांना शास्त्रामध्ये मी जिंकून इथपर्यंत आलेलो आहे. शिष्यस्तेहम शादी मामत्वं प्रपन्नम, साधंच बोलायचं होतं त्यांना. पण शंकराचार्य आहे ते थोडी ना सर्वसामान्य माणूस आहे. शंकराचार्यांनी आपल्या गुरूंना उत्तरादाखल निर्वाण षटक तयार केलं. त्या निर्वाण षटकामध्ये 6 श्लोक आहेत. त्याच्यातल्या 5 श्लोकात व्यतिरेकानं सांगितलं मी कोण नाही, आणि शेवटच्या श्लोकात सांगतात मी कोण आहे. त्याचा थोडा विचार केला म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. 2 श्लोक सांगते. अख्खेच्या अख्खे 6 श्लोक सांगण्यात का माझ्याकडे वेळ नाही, पण जे श्रोते चतुर आहेत त्यांना 2 श्लोकामध्ये मला काय सांगायचं हे कळेल. पहिला श्लोक त्या निर्वाण षटकाचा असा आहे,
मनोबुद्ध्यहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. त्याचा मराठीत अर्थ असा आहे, मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी चित्त नाही, मी अहंकार नाही, मी श्रोत्र नाही, मी जिव्हा नाही, मी घ्राण नाही, मी नेत्र नाही, मी पृथ्वी नाही, मी आप नाही, मी तेज नाही, मी वायू नाही, मी आकाश नाही. मग मी कोण आहे? अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभूत्वाच सर्वत्र सर्वेन्द्रियाणां न च संगतं नैव मुक्तिर्न मेयः चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी निर्विकल्प आहे, मी निराकार आहे, मी या सर्व जगतामध्ये चराचरामध्ये व्याप्त असणारं जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व म्हणजे मी आहे आणि ते आत्मतत्व म्हणजेच आपण आहोत. आणि ज्याला हे कळलं त्याला हेही लक्षात येतं की मी जन्माला येत नाही. एनर्जी ही एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये, एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होते, पण ती कधी डिस्ट्रॉय होत नाही. त्याच्यामुळं ती जन्माला येत नाही आणि ती संपतही नाही. आणि हेच संस्कृतात भगवंतांनी गीतेत सांगितलेलं आहे. आत्म्याला कोणी मारेल? नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्ति आपो न शोषयति मारुतः. तो जन्माला येत नाही. देहे नित्यमवद्योयम देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुं अर्हसि. जे सर्वत्र सर्व ही देही जया करिताही घातू नाही ते विश्वात्मक तू पाही चैतन्यक. आणि ते जर चैतन्य म्हणजे आपण असू तर आजचा आनंदी आईंचा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम त्यांच्या शरीराचा की आत्म्याचा? शरीराचा. आत्मा कुठं मेलाय? आत्मा मरणार नाही, तो कधी संपणार नाही आणि त्यांच्या स्मृती रूपानं तर त्या कायमच आपल्या अंतःकरणात आहेत. त्याच्यामुळं शरीरानं त्या जरी गेल्या असल्या तरी आत्मतत्वानं त्या आपल्यामध्ये आहेत. आणि आत्मतत्वानं सुद्धा त्यांच्या मुलांबद्दल मुलींबद्दलचा विचार काय? ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविण प्रीती. हा विचार का? कारण पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हीच आहे. फक्त पोटात भार वाहे म्हणजे 9 महिने 9 दिवस सांभाळत नाही, तर ती मरेपर्यंत मुलानं केलेल्या गुन्ह्यांचा सुद्धा तो भार तिच्या पोटात असतो. कारण मुलानं काय चुका केल्या ते जगाला जरी माहिती नसलं ना तरी आईला माहिती असतं. आणि मरेपर्यंत आई ते सांभाळून ठेवते. तिला चितेला ज्या वेळेला अग्नी दिला जातो ना त्यावेळेला त्या चितेबरोबर त्या मुलाची गुपित सुद्धा जळून राख झालेली असतात. म्हणून ती गुपित सुद्धा वाहणारी असते, ती माय असते. म्हणून त्याचे सर्वस्व हीच आहे. आणि जर इतकं प्रेम ज्ञानोबा माझ्यावरती करणार असतील तर तुकोबराय म्हणतात, आजपासनं माझी जबाबदारी त्यांच्यावर. तू का म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. पण त्या संतांवर ओझं का देतोय? कारण हे संत देवापर्यंत हाताला धरून पोहोचवणार आहेत. संसारिकाचा केलेला संघ तुम्हाला देवापर्यंत पोहोचवणार नाही, पण संतांचा झालेला संघ तुम्हाला देवापर्यंत पोहोचवतो. असं का म्हणते मी सांगते. भजन करा. विठाला विठाला. पंढरपुरात एका महात्म्याला एका तुळशीनं आवाज दिला, बाबा इकडे या. बाबा म्हणले काय झालं? मग का आवाज दिला? काही नाही म्हणे, मला उपटा आणि मला घरी घेऊन जा. बाबा म्हणले काय करू तुला घरी घेऊन जाऊ? संन्यासी माणूस आहे मी, घरी चूल नाही माझ्या. बायको असती तर तिनं सरपण म्हणून तुला वापरलं असतं. करू काय तुला घरी घेऊन? ती म्हणली बाबा दुसऱ्यानं उपटू नये म्हणून तुम्हाला म्हणते उपटा. बाबा म्हणले अगं शेतकरी आहे माझ्या मागे येतोय, तो पण परिक्रमाच करतोय, प्रदक्षिणा घालतोय, नगर प्रदक्षिणा. त्याच्या घरी जाशील तर कामी येशील, त्याच्या चुलीमध्ये जाशील. कुणाच्या तरी कामी येणं, कुणाच्या तरी उपयोगासाठी शरीर आपलं असतं. परोपकारार्थ इदं शरीरम असं म्हणलं जातं. त्याच्या घरी जा. तिने सांगितलं बाबा त्याच्या घरी जायचं नाही म्हणूनच तुम्हाला आवाज दिला. लक्ष आहे ना सगळ्यांचं? झोपा नाही ना लागल्या? सकाळी नाही लागत, पण लवकर उठला असाल तर शक्यता नाकारता येत नाही. बाबा तुमच्याच कडे यायचंय. बाबा म्हणले त्याच्या घरी नाही जायचं, माझ्याच घरी यायचंय. का असा हट्ट करतेस? त्याचं उत्तर दे. त्यावेळेला तिनं सांगितलं बाबा काय त्याच्या बरोबर जर गेले ना तर तो रस्त्यानं जातानाच मला दगडावर आपटेल, माझे तुकडे तुकडे करेल, त्याची मोळी बांधेल आणि घरी जाऊन बायकोला म्हणेल सध्या गॅस 40 दिवसानंतर मिळतोय, आपल्याला जास्त लागतो त्याच्यामुळे चूल चालू करून चुलीला सरपण म्हणून हिला वापर. तर बाबा मी काष्ट आहे,
जळणं हा माझा धर्म आहे, जळायचंच आहे, राखच व्हायचंय. पण बाबा त्याच्या चुलीमध्ये जाऊन राख होण्यापर्यंतच माझा प्रवास नाहीये, तर तिथून पुढचा प्रवास माझा खतरनाक आहे. म्हणे काय होईल तिथून पुढे? म्हणे ती जी माता माऊली आहे ना, ती राख सुद्धा वाया जाऊ देत नाही म्हणे. मग काय करतात माता माऊली राखेचं? म्हणे 2 कामासाठी राख वापरतात. पहिल्यांदा राख वापरतात ती इकडे वापरतात, दात घासायला नाही, मिसरीत मिसळायला. त्या मिसळीमध्ये मिसळायची आणि लावायची, त्याच्यासाठी राख वापरतात. बरं तसं जर तिच्या तोंडात गेले तर थुंकताना ती काही चांगल्या पात्रात थुंकत नाही, ती नाल्यामध्ये जाऊन थुंकते. त्याच्यामुळे माझा शेवट कुठं होणार? नाल्यात होणार. बरं एखादी बाई नसेल लावत मिसरी, नसेल दात घासायला राख वापरत, मग ती कशाला वापरते? भांडी घासायला. मग त्या भांडी घासल्यानंतर ज्या वेळेला त्या राखेचं पाणी जाईल ते बाथरूम मधनं थेट कुठं जाईल? गटारातच जाईल. म्हणजे माझा शेवट कुठं झाला? गटारात, नरकात. आणि तुळशीनं नरकात जावं असं तुम्हाला वाटतंय का? बाबा ही बैठकच टाकली, म्हणले विचारवंत दिसतेस. त्याच्या घरी जाशील तर गटारात जाशील, पण माझ्या घरी तरी तुझं काय वेगळं होणार आहे? तिने सांगितलं बाबा ज्या वेळेला तुम्ही मला घरी घेऊन जाल, तुम्हीही दगडावर आपटाल, तुम्हीही माझी मोळी बांधाल, पण तुम्ही मला चूल नाहीये तुमच्या घरी असं म्हणलात, त्याच्यामुळे चुलीत वापरणार नाही. अगं मग वापरेन कशाला? म्हणे माझ्या माळा बनवाल आणि गळ्यात घालाल. अगं पण पहिलेच 25 माळा आहेत, कुठं वापरू तुला? तिने सांगितलं बाबा तुम्ही माळा जरी बनवल्या नाही ना, तरी माझा वापर तुम्ही यज्ञ कुंडातल्या समिधा म्हणून कराल. माझं जळणं यज्ञ कुंडात होईल. आणि ज्या वेळेला त्या यज्ञ कुंडातली राख शिल्लक राहील ना बाबा, त्यावेळेला ती राख चुकीच्या ठिकाणी जाणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही उठला की त्या यज्ञ कुंडातली रक्षा सुद्धा पवित्र असते, म्हणून चिमूटभर तुम्ही राख घ्याल, कपाळाला लावाल आणि मग पंढरीशाच्या दर्शनाला जाल. आणि ज्या वेळेला तुम्ही पांडुरंगाच्या मंदिरात जाऊन त्याच्या चरणावरती तुमचं कपाळ टेकवाल, त्यावेळेला तुमच्या कपाळावर चढलेली मी आपोआप त्या पांडुरंगाच्या चरणाला जाऊन चिटके, म्हणजे माझं थेट जाणं देवाच्या चरणावर होईल. जर तुमच्या बरोबर आले तर देवाच्या चरणी शेवट आहे, आणि संसारिकाच्या संगतीत राहिले, शेतकऱ्याच्या संगतीत राहिले तर नरकात जाणं होईल. म्हणून ज्याला देवाच्या चरणावर जायचंय त्यानं हेच मागून घेतलं पाहिजे, न लगे मुक्ती, न लगे धन, न लगे संपदा, पण संत संग देवी सदा. या संतांच्या संगतीमध्ये राहिला तर संत तुम्हाला देवत्वापर्यंत पोहोचवतात, तुम्हाला संत बनवतात. आपण सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. पण कशाला बनवतात आपल्याला संत? काही मंत्र टाकतात, काही तुमच्यावर उतरून टाकतात? नाही, एकच नियम सांगतात, कलियुगा माझी. कोणते कीर्तन? नामसंकीर्तन. साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. नामसंकीर्तन. वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोटी गेली त्यांची. नाम जप करा म्हणून सांगतात. पण कुणाचा नाम जप करायचा? महाराष्ट्रातल्या माणसांना नियम आहे. महाराष्ट्रातल्या माणसांनी महाराष्ट्रातला सोडून दुसरा देव निवडायचा नाही. आपल्यासाठी विशिष्ट देव आलेला आहे. भारताच्या 4 कोपऱ्यात 4 नाथ आहेत. बद्रीनाथ, केदारनाथ, जगन्नाथ हे सगळे जण असतील, पण या 4ही नाथांना ऊर्जा पुरवणारा भारताच्या हृदयस्थानी एक नाथ आहे, जो नाथ या 4ही देवांना ऊर्जा पुरवतो. आणि तो नाथ कोणता आहे? तर तो पंढरीनाथ आहे. म्हणून इथल्या लोकांनी पंढरीनाथ सोडून बाकी कोणाचं भजन करायचं नाही. आमची लोक आहेत ना, हवा असेल तर ती भजनं बदलतात. मध्ये मध्ये शिव महापुराण कथा चालू झाली तर सगळे जण म्हणायचे नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आमचे मिश्रा बाबा तिकडनं आले, लोकांनी भजनच बदलली. आता कृष्णाची भजनं चालू झाली होती. कृष्णाची कमी पडली तर मध्ये एक भजन आलं, जगन्नाथ चकाने. माझं विरोध नाही आला, सगळ्यांची भजनं करा. पण सगळ्यांची भजनं करत असताना सगळ्यांच्या पाया पडून एकच म्हणा, जगन्नाथजी पांडुरंगावरचं प्रेम वाढवा बरं. त्यामुळे नमस्कार केलाय जगन्नाथाला, पण प्रेम मागितलंय पांडुरंगाचं. हा पतिव्रता भाव आपल्या अंतकरणात असलं पाहिजे. आपल्याला भजन करायचंय, त्यांच्या भजनाची चाल आवडली, चाल तीच ठेवा, पण बोल मात्र बदला. जगन्नाथच्या ऐवजी मी म्हणते ते म्हणा, पंढरीनाथ समचरणेन पंढरपूर माने तू न संभाले तो हमें कौन संभाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले, भजन करायचं तर एकाच, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेण विन जीव सुख नव्हे. कोणाचं करायचं? विठोबा विठोबा
तुका म्हणे माझे तू काय म्हणते संतांवर ओझं टाकायचे, कशाला ज्ञानोबा तुकोबा सोडून दुसरीकडे जायचे. बऱ्याच लोकांना संत ओळखता येते म्हणून खरातांसारख्यांच्या पाया पडायला जातात आणि मग तिथं नंतर ग्लानी येते की अरे 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 चुकीच्या ठिकाणी गेलो. ज्यांनी साधुत्व प्रस्थापित केलेलं आहे त्यांना सोडून कुठे दुसरीकडे जातात. म्हणून जे संत तत्वाला पोहोचले त्यांच्या पाया पडा. अशा कोणाच्या पाया पडावं आणि कोणाला शरण जावं तर त्या दोन संतांची नाव आहे का. ज्ञानेश्वरा माऊली, ज्ञानराज माऊली खरं तर माझी कीर्तनाची वेळ 20 मिनिटापूर्वीच झाली. काही थोडं वाढवलं तरी चालेल म्हणून मी थोडंसं धाडसानं 20 मिनिटं पुढची वाढवली. आज ज्यांच्या पुण्यस्मरणानिमित्तानं आपण या ठिकाणी समुपस्थित झालेलो आहोत. खरं तर त्यांचं नावच इतकं गोड आहे. आणि मी येताना मला तुम्ही फोटो हे पाठवला होता, बॅनर पाठवला होता. बॅनरवरती पाहिल्याच त्यांचं नाव आणि त्यांचा चेहरा याच्यातलं साम्य लक्षात आलं. इथेही तुम्ही बघा, जसं त्यांचं नाव आहे तसा त्यांचा चेहरा आहे. आयुष्यात त्यांनी पण संघर्ष खूप केला, आयुष्यात त्यांनी पण खस्ता खूप खाल्ल्या, कष्टाचं प्रमाण खूप होतं, पण तरी चेहऱ्यावरचं तेज आणि चेहऱ्यावरचं हास्य मात्र त्यांनी कधी कमी होऊ दिलं नाही. कारण त्यांचं नावच आनंदी आई होतं. आनंदी आईने त्यांचं सबंध आयुष्य आपल्या लेकरांचं भलं व्हावं, कल्याण व्हावं याच्यासाठी व्यतीत केलं. आणि हे जे कुटुंब आहे प्रत्येक सांप्रदायिक कार्यासाठी पुढाकार घेणाऱ्यातलं हे कुटुंब आहे. जिथे कमी तिथं आम्ही या न्यायानं संप्रदायातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे येणारं, पुढाकार घेणारं खरं तर हे कुटुंब. आणि जर त्यांच्यामध्ये हा गुण उतरला असेल तर तो कसा आलाय तर त्याला कारण त्यांच्या आनंदी आई आहे. कारण आपल्या आईनं जे संस्कार आपल्यावरती केलेले आहेत तेच समाजामध्ये पुढे मुलं दाखवत असतात. आनंदी आईंचे संस्कारच असे होते की जे कारण जले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. म्हणून जिथं जिथं भगवत कार्यामध्ये अडचण येईल तिथं तुम्ही उभं राहा असं त्यांचं सांगणं त्यांच्या तिन्ही चिरंजीवांना. त्याच्यामध्ये गीतेश दादा असतील, राजेश दादा असतील, हरिदास दादा असतील, त्या सगळ्यांनी त्यांची आईची जी परंपरा आहे ती पुढे चालवलेली आहे. आणि आई गेल्यानंतर सगळ्यात जास्त दुःख जर कोणाला होत असेल ना तर ते लेकीला होत असते. आणि या आनंदी आईंच्या 3 लेकी आहेत. सौ शैलाताई दिनेश भोईर, सौ मेघनाताई चंद्रकांत वारके आणि रोशनाताई नारायण तरे. मी असं का म्हणले त्याचं कारण सांगते. मुलाला आई कधी लांब जात नाही, पण लेक ज्या वेळेला माहेर सोडून सासरी जाते ना त्यावेळेला आई दादाच्या अगोदर मला का ताट देत होती हे तिला तिकडे गेल्यावर कळतं. ज्या वेळेला पहिले 6 महिने लेकीच्या पण लक्षात येत नाही आई काय येते, पण लग्न झाल्यावर 6 महिने झाले आणि अख्ख्या कुटुंबाची जबाबदारी लेकीच्या डोक्यावर आली ना की मग मात्र तिला कळतं की माझ्या आईनं माझ्यासाठी काय काय केलेलं आहे. अख्खं घर जेवण करतं पण तिला मात्र कोणी जेवायला विचारत नाही. त्यावेळेला तिला तिची आई आठवते. सगळ्यांनी जेवण करताना पोटभर जेवण केलेलं असतं पण लेकीसाठी मात्र या कढईत भाजी राहिलेली नसते. त्यावेळेला चपाती कढईला पुसताना माझी आई शेवट का जेवायची हे तिला त्यावेळी कळतं. एखादा पदार्थ जर लेकराला आवडत असेल
तर आई कधीच खात नाही, आम्हाला खा म्हणते पण ती खात नाही. त्याचं कारण काय? तर ते जे लेकराला आवडतं ते आईनं खाऊ नये, कारण लेकराला कमी पडू नये, म्हणून लेकराला आधी चारून त्यांचं पोट भरलं की माझं पोट भरलं असं म्हणणारी माझी आई का माझ्या आवडीचा पदार्थ खात नव्हती हे तिला सासरी गेल्यावर लक्षात येतं. आणि एकदा का ती माहेरी आली ना की ती उमरेच्या अलीकडनंच हाक मारते, काय वहिनी दादा, ती त्या उमऱ्याच्या अलीकडनंच जोरात हाक मारते, आई. आणि आईची गंमत सांगू का 1-2 मिनिटं? तिला किती लेकी असू द्या, नुसता आवाज कानावर पडला ना तरी कोणती ताई आहे हे आवाजावरनं ओळखणारी एकटी असते, ती माय असते. आणि माझी ही ताई आली म्हणून हातातलं काम सोडून बाहेर येते आणि त्या लेकीला घट्ट कवटाळते. आणि तुम्हाला सांगू, एकदा आईनं लेकीला स्पर्श केला, लेकीला मिठी मारली की त्या लेकीची भावना काय असते माहितीये का? भाग गेला शिण गेला अवघा झाला नंदू. तिनं एकदा का मिठी मारली की भाग गेला शिण गेला अवघा झाला आनंदाची प्रचिती येत असते. आणि इथून पुढं रात्रभर बोलणारी आई, रात्रभर लेकीच्या मनातलं गुज जाणून घेणारी आई, इथून पुढं मात्र त्यांना हे बोल कानावर पडणार नाही, गुज बोलता मनीचं चांदणी आली मधा माझी दुरून आली राधा असं म्हणणारी माय इथून पुढे या कन्यांना भेटणार नाही. त्याच्यामुळे निश्चित या आनंदी आईंच्या जाण्यामुळं त्यांचे 3 चिरंजीव, त्यांच्या 3 कन्या यांना दुःख झालेलं आहे. त्यांचे आप्तेष्ट सगळे सोयरे नातेवाईक यांना दुःख झालेलं आहे. ते दुःख सहन करण्याची ताकद भगवंतानं त्यांना द्यावी अशी मी भगवतचरणी एकदा प्रार्थना करते. आणि या कुटुंबावरती किंवा या कुटुंबावरती नितांत प्रेम करणारे आमचे हरिभक्तपरायण आदरणीय डॉक्टर कैलास महाराज निश्चिते ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. महाराजजी पुनश्च एकदा आपले ऋण व्यक्त करते. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आलेले तत्वज्ञान विद्यापीठ शहापूरचे प्रवक्ते हरिभक्तपरायण शिवाजी महाराज सातपुते, आपणही या ठिकाणी उपस्थित झालात, आपले ऋण व्यक्त करते. श्यामदादा, आपण या ठिकाणी मला निमंत्रण दिलं, आपलेही या ठिकाणी मला पूर्वक ऋण व्यक्त करते. 2 कीर्तनकार आहेत, प्रीतीताई पाटील 2 कीर्तनकार आहेत, प्रीतीताई पाटील आणि ज्योतिताई चौधरी. माझ्या कीर्तनाला अजून 2 कीर्तनकारही ताई या ठिकाणी उपस्थित आहेत, प्रीतीताई पाटील आणि ज्योतिताई चौधरी. कुठे बसलेल्या आहेत मला कल्पना नाही. आपल्याही चरणारविंदावरती कोटी कोटी नमन, आपले मनपूर्वक ऋण व्यक्त करते. कीर्तनाच्या साथीला जी गुणीजन मंडळी आहे, मला खरं तर टेन्शन आलं होतं, म्हणलं भाग नवीन आहे, मला जमतंय का नाही कोणाच ठाऊक, पण तुम्ही सगळ्यांनी मला सांभाळून घेतलं म्हणून आपण सर्वांचे ऋण व्यक्त करते. पखवाजही आपण अत्यंत गोड वाजवला, आपलेही ऋण व्यक्त करते. विणेकरांनी पण 2 तास छान सेवा केली, आपले ऋण व्यक्त करते. आणि सगळ्यात ज्यांना स्पेशल थँक्स द्यायचे ते साऊंड सिस्टीम ऑपरेटर, 2 तास उघडी जागा असताना सुद्धा शेपटी बाजू दिली नाही म्हणून तुमचे सुद्धा मनपूर्वक ऋण व्यक्त करते. आणि या ठिकाणी जमलेला जनसमुदाय, आता बोललेलं तुम्हाला खरं सांगू का, तुमची पाठ तुम्हीच थपटून घ्या. महाराष्ट्रभर कीर्तन करते मी, पण बाया शांत बसलेल्या मी कधी बघितलेल्याच नाही. त्या सारख्या कीर्तन चालू असताना सुद्धा गप्पा मारत असतात. पण इथल्या मातृतत्वाच्या ज्या श्रोतृवृंद आहेत त्या इतक्या शांततेने आणि मन लावून कीर्तन ऐकत होत्या. आणि त्यात तुम्हाला कीर्तन कळतंय हे तुमच्या नजरेतनं कळत होतं. मला येत्या श्रावण शुद्ध एकादशीला 28 वर्ष पूर्ण होतील, मी कीर्तन करते त्याला, 29वं वर्ष चालू आहे. म्हणजे माझं वय नाही, कीर्तन करते त्याला आता 28 वर्ष पूर्ण होतील. पण 28 वर्षात एवढा शांत महिला श्रोतावर्ग मला कधी भेटला नाही, जो आज तुम्हाला बघून मला समाधान झालं. म्हणून तुमचंही ऋण व्यक्त करते. या ठिकाणी जमलेल्या प्रत्येक वारकरी महात्म्याच्या, महापुरुषाच्या, साधुपुरुषाच्या चरणावरती नमन करते. आणि ज्यांचं नाव घेतल्यावरती यमधर्म सुद्धा येत नाही त्या तुकोबरायांचं भजन. आणि जाता जाता अजून एक वाक्य सांगते, आनंदी आईंसाठी रडू नका, कारण त्या निश्चित म्हणत असतील शेवट तो भला माझा बहु गोड झाला. असं का, त्याचं कारण सांगते. आज तारीख किती आहे? 8. उद्या तारीख आहे 9. वारकरी तत्वाला मरण येताना 3 तिथीला यावं, दशमी, एकादशी आणि द्वादशी. ह्या 3 दिवसात मरण वारकऱ्याला यावं अशी वारकऱ्याची इच्छा असते. आणि त्या चातुर्मासात मरण यावं ही दुसरी पुढची इच्छा असते. आनंदी आईंना मृत्यू आला तो दशमीला आला, कारण तिथीनुसार जर बघायला गेलो तर हा दशमीचा मृत्यू, त्याच्यामुळे त्यांनी हा पहिला अधिकार सिद्ध केला. आणि दुसरा अधिकार चातुर्मासात आलेलं मरण. गुरुपौर्णिमेला चातुर्मास चालू होतो, तो कार्तिकीच्या पौर्णिमेपर्यंत तो चातुर्मास असतो. या 4 महिन्यात देवाची कवाडं बंद असतात आणि देवाचा चार्ज संतांनी घेतलेला असतो. या 4 महिन्यात ज्याला मृत्यू येतो, देव पाप पुण्याचा विचार करतो पण संत पाप पुण्याचा विचार करत नाहीत. आलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपलं समजून त्यांचं स्वागत संत करत असतात. त्याच्यामुळे या 4 महिन्यात मरण आलं की पाप पुण्याचा हिशोब द्यावा लागत नाही.
त्यासाठी चातुर्मासात मरण यावं लागतं आणि या चातुर्मासामध्ये आनंदी आईंना मृत्यू आलाय, तोही दशमीला आलाय. त्याच्यामुळे त्या निश्चित म्हणत असतील या जसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा. त्यांचं पुण्य त्यांच्या शेवटाला कामी आलं म्हणून शूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी. त्यांच्या मरणावरनं त्यांनी त्यांचं साधू तत्व प्रस्थापित केलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. पण त्यांना बाकीच्यांना झालेलं दुःख सहन करण्याची ताकद भगवंतांनी द्यावी अशी एकदा शेवटची प्रार्थना आणि त्यांना श्रद्धांजली म्हणून तुकोबरायांचं 2 सेकंदात भजन. मध्ये पण घ्या. तुकाराम 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 जय जय रामकृष्ण हरी. मस्तक या चरणावरी वारकरी संतांच्या श्री क्षेत्र भाटाला येते कैलासवासी वैकुंठवासी स्वर्गवासी म्हणा अशा आमच्या आनंददायी श्रीराम माळी यांच्या पुण्यस्मरणा निमित्ताने महाराष्ट्राचे ख्यातनाम कीर्तनकार बाबापा सुप्रदाय साठे यांनी सुंदर अशी कीर्तन सेवा केली आहे. आईविषयी खूप असं महत्व त्यांनी सांगितलेलं आहे आणि खरोखर त्याला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहे. आई माईचं आभार असतं, आई घराचं मांगाळ असतं हे आपल्याला त्यांनी आणि माऊलीविषयी जबरदस्त सांगितलं आहे. माझे कुटुंब आणि ग्रामसंबंध भारत यांचा आभारी आहे. तसेच या कार्यक्रमासाठी विशेष ज्यांची उपस्थित आलेले असे तत्व विद्यापीठाचे संस्थापाध्यक्ष काय मला निश्चित आहे आणि प्रवक्ते शिवाजीराव सातपुते तसेच नगरसेवक कमलाकर पाटील साहेब भविष्य बरीचशी नामवंत मंडळी इथे आलेले आहे. सर्वांचा शब्द आभार मानतो. तसेच या कीर्तनासाठी ज्यांचा धन्यवाद मानले. तसेच तत्वज्ञान विद्यापीठ पाषाण शहापूर यांचे जे प्रवक्ते आहेत स्वतः कीर्तनकार आहेत. त्यांनी आपल्या गावात काळ्याचे कीर्तन केलं होतं. शिवाजी महाराज सातपुते आलेल्या सर्व पाहुण्यांचे मान्यवरांचे गावांचे आदिवासी आमच्या बरोबर आली होती आणि त्यांच्या कुटुंबियांनी खूप असं मला वाटतं जवळजवळ 18 लाख रुपये खर्च त्यांनी केला होता. परंतु ईश्वर सत्तेकडे इलाज नाही आणि त्या आपल्या सोडून गेला. परंतु त्यांनी हा संसार चालवला आहे. त्यांचा हा परिवार आपल्या सप्ताहामध्ये भाकरी सप्ताह प्रत्येक वर्षी जेवण देत असतो आणि काय कमी पडेल ते फक्त तुम्ही आदेश द्या एवढे त्यांचा सर्व सुना असेल त्यांच्या मुली असेल आणि खरोखर खूपच त्यांचा हा अथवा आध्यात्मिक कामाला असतो, समाजसेवा असो आणि त्यांची काय क्रिकेट टीम असो तरी राजा आमच्या मध्ये तत्पर असतो. हे कुटुंब नेहमीचा एका पाऊल पुढे असो. डॉक्टर कळप निश्चित 2 शब्द बोलतील.
सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. या बाटाळी गावातील सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय गीतेश दादा करताही भाग्य लागतं. आज आपण एआयच्या जमान्यामध्ये आहोत आणि येणारा काळ आपल्यासाठी हा अत्यंत भीषण आहे. आणि या भीषण काळामध्ये पुण्य करण्याची संधी मला प्राप्त व्हावी याच्याकरताही भाग्य लागतं. पुण्य धर्म टिकवतो आणि धर्माचं अधिष्ठान हे पुण्य आहे. आणि ते करण्याचं भाग्य ज्यांच्या मातृत्वानं गीतेश दादा या माळी परिवाराला प्राप्त झालं त्या मातोश्रींचं आज पुण्यस्मरण होतं. खरं म्हणजे आज चांगला योग मला माझ्या आयुष्यामध्ये आला. बऱ्याचदा कितीतरी वर्ष एकमेकाशी संवाद साधत असताना आज प्रत्यक्ष तुमचं कीर्तन ऐकण्याचं भाग्य मला मिळालं. आणि आम्ही या सगळ्या धर्माच्या प्रसारात आणि प्रचारामध्ये आम्ही सगळेजण आमची वाक्सरिता या धर्माच्या प्रवाहामध्ये धर्माला मजबूत करण्यासाठी संस्कृतीच्या रक्षणासाठी वापरत असतो. आज खरं म्हणजे मला ही या परिवाराशी माझी संलग्नता असल्यामुळे मला या पूर्ण वेळ या ठिकाणी देता आला. त्या महाराष्ट्रातल्या अत्यंत सुविद्य कीर्तनकार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्या आदरणीय हरिभक्त पारायण सुब्रताई साठे तुमचंही कीर्तन श्रवण करण्याचं भाग्य माझ्या नशिबामध्ये होतं. आणि म्हणून या ठिकाणी मला येता आलं. आईच्या संबंधात आपण फार सुंदर या ठिकाणी व्यक्त झालात. आई काय असते आम्ही नेहमी सांगतो. आई असतो एक धागा, वातीला उजेड देणारी सवयीतील एक जागा. ती जळत असते तेव्हा तिचा नसतं तिला भान. आणि विजून गेली अंधारात की सैरावैरा धावायलाही कमी पडतं रान. आई आई असते, लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते आणि आई ही फक्त आई असते. बऱ्याचदा आम्ही सांगत असतो की डोळे वटारून प्रेम करते तिला बायको म्हणतात. डोळे मिटल्यासारखं प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात. आणि डोळे मिटेपर्यंत प्रेम करते तिला फक्त आई म्हणतात. आणि या आई या शब्दाच्या दोन शब्दांभोवती आपण गेली 2 तास अतिशय सुंदर रीतीनं, खरं म्हणजे मीही मंत्रमुग्ध झालो. एका कीर्तनकाराचं दुसरा कीर्तन ऐकताना त्याला समाधी लागावी असं सुंदर भाष्य आपलं या कीर्तनाच्या माध्यमातून मला श्रवणाला मिळालं. हे आज चांगल्या प्रकारचं योगायोग आहे. आणि गीतेश दादाबद्दल त्याचं आईवर फार प्रेम होतं. त्याची आई जेव्हा गेली तेव्हा तो माझ्या सोबत हमसून रडला होता. ती होती मला आधार होता. ती होती मला बापाची कमतरता भासत नव्हती. ती होती माझ्या हातातला तो एक मजबूत हात होता. ती होती म्हणून माझ्या घरामध्ये प्रेमाचं वात्सल्य होतं. ती होती म्हणून मला खऱ्या अर्थानं मला माझी जाणीवच झाली नाही. कारण माझ्या सगळ्या दुःखांवर पांघरून घालणारी माझी आई नव्हती, तो माझा बापच होता असं त्यांनी म्हटलं. त्याचे उत्तर करायचं कीर्तनही माझंच झालं होतं. पण या सगळ्यांमध्ये आईचं नाव कुठेतरी राहावं, वडिलांचं नाव कुठेतरी राहावं. तेव्हा ताई हा परिवार आहे ना फार छान दान करत असतो. जिथे जिथे मिळेल तिथे तिथे तो दान करत असतो. मला ही 1 लाख रुपयाची देणगी वारकरी तत्वज्ञान विद्यापीठाला गीतेश दादाने दिली होती. आणि तो नेहमी मला फोन करत असतो आणि माझं नेहमी त्याला उत्तर असतं. तो माझा छान मित्र आहे. मला तो नेहमी म्हणत असतो काय पाहिजे का फक्त तुम्ही तोंडाने बोला. पण मी त्याला म्हणतो तू इतरांना देत असतोस, तुझ्यासाठी तरी काहीतरी ठेव. त्यामुळे तो जेव्हा मला म्हणतो तुम्हाला काय पाहिजे का तेव्हा माझा नकार असतो. आता मला काहीच नको, माझ्याकडे भरपूर आहे. जेव्हा मला काही नसेल तेव्हा मी तुला सांगेन. असं करता करता 10 वर्ष झाली. तो मला म्हणतो तुम्हाला काही देऊ का आणि मी मला म्हणतो मला नको, माझ्याकडे आहे. पण या सगळ्यांमध्ये या आजूबाजूच्या परिसरातल्या मंदिरांमध्ये त्यांनी अनेक मूर्त्या दिलेल्या आहेत. सप्त्यांमध्ये त्यांनी अन्नदान केलेलं आहे. अनेक गोरगरीब मुलांना शालेय त्यांनी शिक्षण दिलेलं आहे. अनेक मुलांच्या शाळा कॉलेजची फी या परिवाराने भरलेला आहे. म्हणजे आईनं दिलेला वारसा ती मुलं चालवतात. म्हणून खऱ्या अर्थानं ती मुलं गौरवास्पद आहेत याच्यात काही नवल नाही. त्यांची आई खऱ्या अर्थाने धन्य आहे. हे आईचं मातृत्व आहे. त्यामुळे हा वारसा या उमऱ्याला मिळाला. आज मला फार आनंद वाटला. तुम्ही सगळेजण या ठिकाणी आला. ताई फार सुंदर मंत्रमुग्ध होऊन कीर्तन करत होत्या आणि तुम्ही चातकासारखा त्यांचा शब्द आपल्या अंतःकरणामध्ये धारण करत होत्या. हा जो ऑरा तयार झाला ना
हे जे सात्विक वायुमंडळ तयार झालं ना, हे सात्विक वायुमंडळ तिच्या प्रतिमेच्या छटेसारखं होतं. कीर्तनाला रंगभूमिका येणं ना, हे आमच्या कीर्तनकाराचं फार मोठं भाग्य असतं. इथे वर्दळ गाड्यांची होती आणि तरीही मंत्रमुग्ध होऊन रंगभूमिका साक्षात सरस्वती या कीर्तनामध्ये उभी राहिलेली मी माझ्या डोळ्यानं पाहिलेली आहे. हे तुमच्या वाणीचं तप आहे, पण त्याचबरोबर त्या आईचं असलेलं पुण्य आहे. त्यामुळे आज मलाही फार आनंद वाटला तुम्ही सगळेजण आलात या कीर्तनाला. या भिवंडी तालुक्यातील सुप्रसिद्ध महिला कीर्तनकार आमच्या प्रीतीताई पाटील त्याही या ठिकाणी उभ्या आहेत आणि अजून एक चौधरीताई या ठिकाणी आहेत. त्यामुळे ज्योतिताई चौधरी मी पहिल्यांदा पाहतो त्यांना पुढे आहेत असं बोट वरती करा, मी आहे हजर आहे. वा थँक्यू. पुन्हा एकदा हरिभक्त पारायण आमच्या सहचारिणी किंवा आमच्या या प्रवासातल्या एक वाहक ज्ञानोबारायांच्या आमच्या या दिंडीतल्या वारकरी हरिभक्त पारायण सुप्रिताताई साठे. रायगड जिल्ह्यामध्ये आपली कीर्तनं एका मागो एक असतात, एका सप्त्यात असतात. त्यामुळे रायगड जिल्हा असेल, पालघर जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रामध्ये त्यांनी आपल्या वाणीनं एक वेगळी प्रतिमा, एक वेगळी प्रतिभा निर्माण केलेली आहे. आणि ज्ञानोबारायांचा परिस्पर्श ज्यांच्या शब्दाला झालेला आहे अशा आपण या ठिकाणी उपस्थित झाला आणि एवढा वेळ आपण या ठिकाणी दिला त्याबद्दल मी गीतेशच्या माध्यमातून मी तुमचा आभार व्यक्त करतो. एका मित्राच्या कार्यासाठी एका मित्रानं म्हणजे सह्याद्रीच्या मदतीला हिमालय धावला तर तो हिमालयाचा कमीपणा नसतो, ते हिमालयाचं कौतुक आहे. त्यामुळे या पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांची कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करतो. गीतेश दादा, तू आमच्या पाठीशी खंबीरपणे असा उभा असतोस, असा सदैव उभा राहा. आईच्या पुण्याईनं तुझ्या घरामध्ये लक्ष्मी, सरस्वती, वैभव हे भरभरून येईल. आणि त्या आईच्या नाती पण छोटे छोटे आहेत, पण त्यांनी डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर बनण्याची स्वप्न ठेवलेली आहेत. मी जेव्हा पहिल्यांदा या घरामध्ये आलो होतो तेव्हा या सगळ्या मुलींना सांगितलं होतं की तुम्ही एवढ्या उंच भाराऱ्या मारा की तुम्ही जरी स्त्रिया असलात, तुम्ही जरी मुले असलात तरी तुमच्या पंखातलं गरुडाचं बळ बघून जगाला हेवा वाटला पाहिजे. असं या घराचं, असं या परिवाराचं तुम्ही कौतुक करा आणि त्याही त्या मार्गावर आहेत. पुन्हा या परिवाराचं कौतुक. आईंच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. त्यांना चिरशांती प्राप्त व्हावी अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. तर तुम्ही इथे आला, तुमचं कौतुक, तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिला, तुमचा गौरव, या सगळ्या वारकरी वृंदांचं या ठिकाणी कौतुक आहे. आणि माझ्या वाणीला इथे विराम आहे. जाता जाता एक सूचना आहे, दर रविवारी वारकरी तत्वज्ञान विद्यापीठ या ठिकाणी 3 तासाचं एक व्याख्यान, कीर्तन, प्रवचन आणि निवेदन याचं सेशन घेतलं जातं. दुसरा मुद्दा असा, चातुर्मास अविरतपणे त्या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे आपणही त्या ठिकाणी सहभागी होऊ शकता एवढी विनंती आपल्या चरणी करतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देतो. रामकृष्ण हरी.